प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तेलोरे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे चॅनल आपण शेअर करूयात, जेणेकरून परमेश्वराचं जे महान कार्य वचनाच्याद्वारे अद्भुतरित्या पूर्ण महाराष्ट्रभरच नाही तर भारताच्या बाहेर देखील होत आहे, त्याला आपण थोडीशी हातभार लावणार आहोत आणि ते वचन अनेक लोकांपर्यंत जाण्यासाठी आपण ते शेअर करणार आहोत. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमच्या प्रार्थना विनंत्या तुम्ही त्या ठिकाणामध्ये शेअर करू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही त्या ठिकाणामध्ये तुमच्या जीवनात जर काही चमत्कार घडला असेल, जर काही साक्ष घडली असेल तर ती साक्ष देखील तुम्ही त्या ठिकाणामध्ये शेअर करू शकता. तुम्हाला जर या ठिकाणामध्ये यायचं असेल, तो जर नंबर लागला नाही, जर काही प्रार्थना विनंत्या द्यायची असतील तर या ठिकाणामध्ये तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. परमेश्वर अद्भुतरित्या कार्य करत आहे. एक पुण्याची एक बहीण आहेत, सिस्टर कविता. त्यांचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की त्यांची 27 वर्षाची मुलगी आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी बरेच प्रयत्न केले पण एक देखील स्थळ तिला लग्नासाठी आलं नाही. आणि त्यांनी पास्टरांना फोन केला की माझ्या मुलीसाठी तुम्ही प्रार्थना करा. आणि ज्या दिवशी पास्टरांनी त्या कविता या बहिणीच्या मुलीसाठी प्रार्थना केली आणि त्यांनी साक्ष सांगितली की दुसऱ्याच दिवशी 4-5 स्थळं त्यांच्या मुलीसाठी आली. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने सकाळी पास्टरांना मेसेज पाठवला की त्यांच्या भाऊजींना सकाळी साप चावला होता आणि त्यांना ICUमध्ये लगेच ॲडमिट करण्यात आलं होतं. पास्टरांनी तो मेसेज वाचला, पास्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि ओके टाईप करून त्या ठिकाणामध्ये सेंड केलं. आणि त्या बहिणींनी साक्ष सांगितली की संध्याकाळीच त्याच दिवशी त्यांच्या भाऊजींना त्या दवाखान्यातून त्यांनी त्या ठिकाणामधून त्यांना डिस्चार्ज मिळाला, पूर्ण आरोग्य मिळालं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणींनी पास्टरांना मेसेज केला होता की त्यांचा लहान मुलगा आहे यास्फे, त्याला डास चावलेले आहेत आणि त्यामुळं गांधी त्याच्या अंगावर काहीतरी त्या ठिकाणामध्ये आलेले आहेत. त्याचप्रमाणे कमरेवर त्या ठिकाणामध्ये मुरुमसारखे काही फोडं त्या ठिकाणामध्ये आलेले आहेत. त्याला ताप आलेला आहे, तो खूप रडत आहे आणि वातावरण देखील खूप असं उष्ण असं आहे, त्यामुळे त्याला झोप पण येत नाही. पास्टर तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करा असं त्यांनी मेसेज केला. आणि 9 वाजता त्यांनी पास्टरांना प्रार्थनेसाठी मेसेज केला. पास्टरांनी प्रार्थना केली, 9 वाजता ओके सेंड केलं आणि त्यानंतर आपण बघतो की 4च मिनिटामध्ये तिथलं वातावरण बदललं. जो उष्णपणा होता हवेतला तो निघून गेला, वातावरण थंड झालं आणि त्या मुलाचा सर्व त्रास निघून गेला आणि तो शांत झोपी गेला. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आपल्यामध्ये सिस्टर कमल तोडकर पुणे या ठिकाणातून आलेले आहेत, ते यावेळेस पुढे येतील. आज आपल्यामध्ये सिस्टर कमल तोडकर पुणे या ठिकाणातून आलेले आहेत. या अगोदर देखील त्या त्यांच्या एका मैत्रिणीबरोबर चर्चला येऊन गेल्या होत्या आणि त्यांच्या कुटुंबामध्ये त्या एकट्याच विश्वासणाऱ्या होत्या. ईश्वर एकट्याच त्या विश्वास ठेवत होत्या आणि त्यांची खूप दिवसापासून इच्छा होती की परमेश्वराच्या मंदिरामध्ये सोलापूरला या ठिकाणामध्ये यावं. त्यांच्या मिस्टरांना पॅरालिसिसचा अटॅक देखील आलेला आहे आणि त्यांनी पास्टरांना प्रार्थना करण्यासाठी सांगितलं आणि त्यांची इच्छा होती की पुन्हा एकदा त्यांनी या ठिकाणामध्ये यावं, पण त्यांच्यासोबत या ठिकाणामध्ये येण्यासाठी त्यांना कोणी सापडत नव्हतं. आणि मग त्यांनी विचार केला तर आपण कसं जायचं. आणि त्यावेळेस त्यांचे पती त्यांना म्हणाले की ज्या देवाची तू प्रार्थना करतीस, ज्या देवावर तू विश्वास ठेवतीस आणि तू माझ्यासाठी प्रार्थना करण्यासाठी सोलापूरला चर्चमध्ये जात आहे, तर आज या ठिकाणामध्ये येत असताना मी देखील तुझ्याबरोबर त्या ठिकाणामध्ये येतो. त्यांनी विश्वास दर्शवला. आज ते त्यांच्या पत्नीबरोबर या चर्चमध्ये आलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांची इच्छा होती की चर्चच्या बांधकामाला काहीतरी पैशांनी मदत करावी, पण त्यांच्या काही पैशांचं काम अडलं होतं. खूप दिवस झालं त्यांचे पैसे काही ठिकाणामध्ये अडकले होते. त्यासाठी देखील त्यांनी पास्टरांना सांगितलं होतं प्रार्थना करा. पास्टरांनी त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना केली आणि ते अडकलेले पैसे देखील या ठिकाणामध्ये येण्याच्या आधी त्यांना मिळाले. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. परमेश्वराच्या वचनाचे ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो, प्रभूला महिमा देतो. अनेक अद्भुत साक्षी जिवंत देव अनेक लोकांच्या जीवनामध्ये करत आहे. कित्येक वेळा मी कोण आहे दाखवावं, बऱ्याच वेळा
त्यांच्या गरजा पूर्ण कराव्यात, त्यांनी विश्वासामध्ये वाढावं, काही वेळा त्यांचं परिवर्तन व्हावं, स्वर्गाच्या राज्यासाठी वापर व्हावा. पहा, देवाचे चमत्कार करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. कोणी त्याला चॅलेंज करू शकत नाही, कोणी त्याला आव्हान करू शकत नाही. आणि बऱ्याच वेळा बऱ्याच साक्षी घडल्यानंतर काही लोकांना असं वाटतं की हे असं कसं होऊ शकतं, हे लोक खोटं बोलत आहेत, असं नसतं. अशीच एक साक्ष काल मी ऐकली. कोल्हापूरचे एक ब्रदर, त्यांनी काल मला कॉल केला आणि सांगितलं की मला तुमचा थोडासा वेळ द्या, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं. आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली, मी यूट्यूबला तुमचे असंख्य संदेश बघितले आणि त्या साक्षी सांगतात त्यास मला असं वाटलं की हे घडू शकत नाही, हे उगाच काहीतरी सांगायचं म्हणून टाईमपास करतात आणि प्रत्यक्षात तसं काही नसतं. मी ऐकत होतो पण माझा विश्वास कधीच देवावरती बसला नव्हता आणि मला वाटत नव्हतं देव असा काही चमत्कार करतो. नेमका त्यांचा मुलगा आजारी पडला, 1.5 वर्षाचं बाळ, काहीतरी 1.5 वर्षाचं ते बाळ होतं, ते आजारी पडलं. मग हॉस्पिटलमध्ये नेलं. 4-5 दिवस त्याच्यावरती एवढे उपचार केले, त्या बाळाला काही बरं वाटायला तयार नाही. त्यांना मोठा प्रश्न पडला की याचा तापही उतरायला तयार नाही, याला प्रचंड त्रास होत आहे, आता करायचं काय. मग त्यांच्या डोक्यात आलं, आता आपण टेस्ट करूया, जे तिथं सांगतात फोन करून पाहू, प्रत्यक्ष सांगतात तसं आपल्या जीवनामध्ये घडतं का. आणि मग त्यांनी मला कॉल केला. कॉल केल्यावर मी त्या बाळासाठी फोनवरती प्रार्थना केली. आणि मग काल त्यांचा कॉल आला. यासाठी मी तुम्हाला कॉल केला, परीक्षक म्हणून मी तुमचे उपदेश पाहिले, पण जेव्हा तुम्हाला कॉल केला त्या बाळासाठी, काय चमत्कार, तुम्ही कॉल रिसीव्ह केला, तुम्ही प्रार्थना केली, 3च तासात माझ्या बाळाला पूर्ण आरोग्य मिळालं. आणि म्हणून माझा देवावरती विश्वास बसला आणि मी आता म्हणू शकतो सगळ्या साक्षी ओरिजिनल आहेत, सगळ्या साक्षी ओरिजिनल आहेत. म्हणून लक्षात ठेवा, कोणी देवाला त्याच्या सामर्थ्याला चॅलेंजच करू शकत नाही, कारण तो देव आहे हो. म्हणून म्हटलं देवाला चमत्कार करायची कारण आहेत. एक कारण, मी देव आहे सिद्ध करण्यासाठी. म्हणजे एक मिस्त्री असतो की त्याला किती भारी काम येतं, तर त्याला कामाची संधीच दिली नाही तर तो कसं काम करणार. तसं तो देव आहे, देवाला कामाच्या संधीची गरज असते, जो उपलब्ध करून देतो त्याच्या जीवनात काम करतो. दुसरी गोष्ट, परमेश्वर आपलं सामर्थ्य दाखवण्याच्या अगोदर त्या व्यक्तीला असं काही आदळआपट करतो, मग त्यानंतर त्याला कळतं की तो देव आहे. कसं काय, शाऊल ख्रिस्ती लोकांचा छळ करायला निघाला. दमास्कसच्या वाटेवरती येशूनं त्याला दर्शन दिलं, त्याचे डोळे आंधळे केले. जेव्हा तो जमिनीवरती पडला, पहिला प्रश्न, प्रभू तू कोण आहेस. म्हणजे चमत्कार करण्याच्या अगोदर त्याचे डोळे त्याला घालवावे लागले. मग सेवकाला त्याने पाठवलं, त्याच्यासाठी प्रार्थना करायला सांगितली. अरे तो मी कसं काय जाऊ, तो तर छळ करणारा व्यक्ती आहे. तो पूर्वी छळ करणारा होता, पण आता मी त्याला वापरणार आहे. देवाचं दुसरं कारण चमत्कारासाठी, एखाद्या व्यक्तीच्या जीवनात देव यासाठी चमत्कार करतो की त्यानं देवाच्या राज्यासाठी वापरलं जावं. हे दुसरं कारण आहे. तिसरं कारण, पहिलं कारण आम्ही पाहिलं तो देव आहे दाखवण्यासाठी. दुसरं कारण आम्ही पाहिलं त्या व्यक्तीला वापरण्यासाठी. तिसरं कारण, त्या व्यक्तीची गरज म्हणून चमत्कार करत असतो. एखाद्या व्यक्तीची गरज आहे, लक्षात ठेवा, चमत्कारासाठी गरजेची पण खूप गरज आहे. गरज नसली तर कसं काय. काना गावात द्राक्षरस संपला म्हणून प्रभूने चमत्कार केला. विधवेच्या घरामध्ये तिचं पीठ संपलं म्हणून चमत्कार केला. चमत्कार, आता बघा, येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्या क्रुसावर देण्याच्या अगोदर पिलातानं त्याला हेरोदाकडे पाठवलं. हेरोद ऑलरेडी त्याची वाट बघत होता आणि तो आल्यावर तो म्हटलं, मी ऐकून आहे तू चमत्कार करतो
एखादा चमत्कार करून तुम्हाला दाखव, म्हणजे गरज नव्हती. मग येशूने नाही चमत्कार केला. म्हणून तुम्ही किती गरजवंत आहात हे पण दिसलं पाहिजे. उगा टाइमपास म्हणून चला एखादा ते काय जादूचा खेळ आहे, इकडून कबूतर काढलं त्याच्यातनं हे तसे खेळ नाही. चमत्कार करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला गरजवंत बनावं लागतं. आणि जो व्यक्ती गरजवंत बनतो ना, तो व्यक्ती तेवढी विनवणी पण करत असतो, काकुळत करत असतो. हे नाही म्हणायचं तू देव असशील तर मला देशील, त्याला काय दाखवायचं तो देव आहे का काय, तो ऑलरेडी देव आहे. चमत्कार हा त्याचा स्वभाव आहे. मुळामध्ये जसं तुम्हाला श्वास घ्यावा लागतं, जेवावं लागतं, श्वास घेता तुम्ही जिवंत राहण्यासाठी, तसं देवाचा चमत्कार हा श्वास आहे. तुम्ही श्वास घेता, श्वास घेणं बंद करत नाही, तसं देव चमत्कार करणं कधी बंद करत नाही. बरं, समस्या अशी आहे, कोणाकडनं करून घेतो, कोणाच्या वतीनं करून घेतो किंवा कोणाच्या जीवनामध्ये करतो. बऱ्याच वेळा मला असं वाटतं की देव कोणाकडनं चमत्कार करून घेतो. चमत्कार करण्यासाठी देवाला मर्यादा नाहीत. ऐका बरं का, बघा देव कुणाकडून चमत्कार करून घेतो ते पण तुम्हाला सांगतो. मी तुझ्या नावाने भूतं काढली, संदेश दिले रोगी, आणि मी तुला, म्हणजे देव चमत्कार कोणाकडनं पण करून घेऊ शकतो. तो नाही घेती ही व्यक्ती, अरे हा व्यक्ती पॉवरफुल आहे म्हणून देव त्याच्याकडनं चमत्कार करून घेत नाही. देव पॉवरफुल आहे म्हणून चमत्कार करून घेतो. व्यक्तीची पॉवर नाही, हा व्यक्ती खूप पॉवरफुल आहे म्हणून व्यक्तीनं सुद्धा देवासमोर असताना एकदम नम्रतेनं देवाला भिवून जीवन जगत राहायचं असतं. अजून एक गोष्ट मला सांगू, एक व्यक्ती देवाच्या विरोधामध्ये गेली म्हणून पण देव चमत्कार करायचं थांबवत नाही बरं का. का माहिती का, त्या व्यक्तीला पाहून अनेक लोक देवाच्या राज्यामध्ये येणार आहेत, पण जेव्हा न्यायाचा दिवस येईल ना, तेव्हा देव त्या व्यक्तीचं पण न्याय करणार आहे. म्हणजे चमत्कारावर, समजा आता देव माझ्या जीवनातनं चमत्कार करायला लागला, मग मला काही स्वर्गाच्या राज्याचं तिकीट नाही, हे तर देव माझ्याकडनं काम करून घेत आहे. मला व्यक्तिगतरित्या स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करावं लागणार आहे. मी देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगतो का नाही, या तपासणीवरती माझं स्वर्गराज्य अवलंबून असतं. म्हणजे स्वर्गराज्य आणि चमत्कार या दोन भिन्न प्रकारच्या गोष्टी आहेत. जो माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो, फार महत्वाचा शब्द, जो मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. मग कोणाचा होणार आहे, जो माझ्या पित्याच्या, हे कायम लक्षात ठेवायचं. बरं, पित्याची इच्छा काय आहे, मग काय पित्याची इच्छा आहे. येशू म्हणतो होईल तर आपल्याला मजपासून, पण माझ्या इच्छेप्रमाणे नको तर. मग काय पित्याची इच्छा आहे, तुम्ही पृथ्वी तलावर असताना दुःख भोगावं. या पृथ्वी तलावर तुम्हाला दुःख भोगावं लागणार आहे. बरेच लोक येशूकडे येताना ते फक्त मिरॅकल, चमत्कार, लेकरू मिळावं, लग्न व्हावं, घर बांधलं जावं, नोकरी लागावी, कर्ज फिटावं. बरं, प्रश्न असा आहे, समजा तुमचं कर्ज फिटलं, तुम्ही दुसरं कर्ज करणार नाही. आता मला कालच एक मेसेज आला, त्यांनी सांगितलं, बऱ्याच दिवसापासून सांगत होते, पाक साहेब प्रार्थना करा, लोन मंजूर व्हावं, लोन मंजूर व्हावं, लोन मंजूर व्हावं. प्रार्थना केली, प्रार्थना झालं, लोन मंजूर. आता परत प्रार्थनेचा विषय, फेडता येणार म्हणून प्रार्थना करा. म्हणजे कर्ज झालं, कर्ज फेडलं, नवीन कर्ज केलं, हे चक्र आहे, हे रहाट गाडगं आहे. पण खरं आत्मिक जीवन काय माहिती का, ख्रिस्तासाठी दुःख भोगणं, अपमानित होणं, निंदा सहन करणं, छळाला सामोरं जाणं, उपासमार होणं, बऱ्याच गोष्टीची किंमत चुकवणं, हे ख्रिस्ती जीवन आहे. बऱ्याच गोष्टीची. म्हणून जो कोणी माझा शिष्य पाहतो त्यानं स्वतःचा नाकार केला पाहिजे. स्वनाकार फार महत्वाचा आहे. आणि स्वर नाकारामध्ये तुम्हाला दिसतं की तुमच्या भावना, तुमच्या इच्छा, तुमच्या महत्वाकांक्षा या सगळ्या तुम्ही जमिनीवरती टाकून देता. आणि पौलासारखं म्हणतात, जगणे ख्रिस्त, त्याला म्हटलंय ख्रिस्ती जीवन. ख्रिस्ती जीवन जगताना जेव्हा तुम्ही मी म्हणून जगता, मी बोल म्हणतो, मी माझ्या ठाई राहत नाही तर, म्हणजे एक तर माझ्यामध्ये मी राहतो, नाही तर माझ्यामध्ये
ख्रिस्त राहतो. मी राहिलं तर सगळं मी करत बसणार. माझं, मला, माझ्या भावना, माझं मन दुखावलं, माझी इच्छा, मला भूक लागली, माझा अपमान झाला, माझी निंदा झाली, या सगळ्या मी भोवती फिरणाऱ्या गोष्टी. परंतु जेव्हा ख्रिस्त तुमच्यामध्ये येतो, मग तो पौल म्हणतो, आता मला या ख्रिस्तापासून कोण विभक्त करणार? मरण, संकट, छळ, उपासमार, अपमान, दंगे दोपे, बंदीशाळा, फटके खाणं, रोग, व्याधी, विकार, कोणत्याच गोष्टी ख्रिस्तापासून आम्हाला तोडत नाही. आज माझा विषय तो नाही, पण जाता जाता मी तुम्हाला सांगतो. एक या आठवड्यामध्ये आमदार साहेबांनी एक स्टेटमेंट केलं. कोणतं स्टेटमेंट होतं? जर तुमचा येशू किडन्या देतो तर त्यांनी माझी आमदारकी घालवावी, एक स्टेटमेंट होतं. आणि मग सगळ्यांनी इकडून तिकडून, मग काही लोक म्हटले चला त्यांच्यासाठी उपास प्रार्थना करू, मोर्चे बी काढून उपास प्रार्थना बी करू. म्हणजे आपण आपल्या पद्धतीनं सोयीनं सगळ्या गोष्टी लावतो. पण मी देवाच्या वचनामध्ये गेलो आणि याच्यातनं मार्गदर्शन घेतलं की प्रभू, लोकांचे विचार असे आहेत, तो तुला आव्हान करतो, हा तुला आव्हान करतो, मग आमची भूमिका काय असली पाहिजे? आता आम्हाला देवाच्या वचनातनंच सगळं मार्गदर्शनाची गरज आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, सगळं फेल होईल, पण हे कधीच फेल होणार नाही, कधीच होणार नाही बरं का. याच्यावरती पूर्णपणे अवलंबून राहायचं. म्हणून कोराचे पुत्र वेदीच्या शृंगाला पकडून म्हणतात, यास्त पृथ्वी उलती पालती झाली, सागराच्या उचंबळ्याने पर्वत हल्ले तरी आम्ही भिणार नाही. छळ ही गोष्ट आजची गोष्ट नाहीये. आजची गोष्ट तो नुसतं म्हटलं हो, सेवकाला त्याचा सैराट करा, त्याला 11 लाख रुपये, त्याचे हात पाय तोडले तर 3 लाख रुपये, त्याला घरात मग घुसून मारलं तर 6 लाख रुपये. किती आखंडात दांडू आमचं पण झालं नाही का? अजून तर घडलं बी नाही, घडणार बी नाही. कसं घडत आहे ते? एवढं सोपं आहे का? आता मी तुम्हाला दाखवतो. एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. स्तोत्रसंहिता 79:10-11 वचन हे शेवटी होतं, पण आता मला वाटलं पहिल्यांदाच घ्यावं. यांचा देव कोठे आहे, यांचा देव कोठे आहे, असे राष्ट्रांनी का म्हणावे, असे राष्ट्रांनी का म्हणावे? तुझ्या सेवकांचा रक्तपात तुझ्या सेवकांचा रक्तपात झाला, त्याबद्दल सूड उगवण्यात आला आहे, हे आमच्या देखत राष्ट्रास कळू दे. तुझ्या सेवकांच्या रक्तपात झाला, त्याबद्दल सूड उगवण्यात आला आहे, हे आमच्या देखत राष्ट्रास कळू दे. इकडं प्रश्न केला जातो की तुमचा देव कुठे आहे? आणि आता या स्तोत्रामध्ये त्याचं उत्तर दिलं जातं. कोणी जर प्रश्न केला तुमचा देव कुठे आहे, कुठं चमत्कार करतो, त्याचं उत्तर काय? कधी कधी असं वाटतं की ख्रिस्ती लोक प्रतिकार करत नाही. त्यांच्या देवानी त्यांना शिकवलं, एका गालात मारलं, दुसरा गाल पुढं करा, बंडी मागितली तर सदरा द्या. मग सगळ्यात सोपं कोणतं आहे? यांना मारणं, या सेवकांना मारणं, यांची निंदा करणं, यांच्या देवाला चॅलेंज करणं. पण इथं स्तोत्रकर्ता काय म्हणतो माहिती का? जेव्हा तुझ्या सेवकांचा रक्तपात होतो, काय लिहिलंय? त्याबद्दल सूड उगवण्यात आला आहे. काय केलं हो? अहो मारून तर बघा. म्हणता काय? मारून तर बघा एका सेवकाला, चापट तर मारून बघा. अहो नुसतं एका व्यक्तीला नाही, राष्ट्राला देव धडा देईल. इतकं सोपं नाहीये. जेव्हा जेव्हा कोणी देवाच्या अस्तित्वाला, देवाच्या सामर्थ्याला आव्हान करतं, बरं लक्षात ठेवा, ख्रिस्ती होणं ही साधी गोष्ट नाहीये. ख्रिस्ती होणं म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं संरक्षण मिळवणं आहे. आमदारला किंवा खासदारला, मंत्र्याला झेड सुरक्षा मिळते. तो नाही, याची झेड सुरक्षा. आम्हाला झेड नाही, A to Z सुरक्षा आहे. A to Z सुरक्षा म्हणजे काय? तू नगरात जाशील तेव्हा आशीर्वादित, नगरात येशील तेव्हा आशीर्वादित, बाहेर जाताना आशीर्वादित, आतमध्ये येताना. कोण साधं समजतं सेवकाला? लक्षात ठेवा, सेवक साधा नसतो. एक वचन वाचा, तुम्हाला कळेल. 2 राजे 2 अध्याय 23 आणि 24 वचन. म्हणजे किती आव्हान देणं अवघड आहे ते तुम्हाला कळेल. राष्ट्रांनी म्हणावे यांचा देव कुठे आहे? तो तेथून वरती बेथेलेकडे चालला. तो तेथून वरती बेथेलेकडे चालला. तो
वाट चढून जात असता नगरातून काही पोरे बाहेर येऊन त्याची थट्टा करून म्हणाली. कुणाची थट्टा? सेवकाची. कुणाची थट्टा? सेवकाची. कोण आलो? पोरं बर का? हा, पोरं बाहेर येऊन त्याची थट्टा करून म्हणाले, अरे टकल्या चालता हो. त्याने मागे वळून त्याचकडे पाहिलं व परमेश्वराचे नाव घेऊन त्या शाप दिला. तेव्हा वनातून दोन अस्वले बाहेर पडल्या व त्यांनी त्यातल्या 42 पोरास फाडून टाकले. काय सेवकाची ताकद आहे हो. बाहेर टाकल्या म्हटले आणि त्यानं नुसता शाप दिला. जर आम्ही तोंड उघडलं, 2 अस्वलाने 42 पोरं फाडून खाल्ली. सेवकाच्या मुखातली ताकद, देव इतकं जबरदस्त सामर्थ्य, इतकी जबरदस्त ताकद सेवकाच्या मुखामध्ये देवानं त्या ठिकाणी ठेवली. त्यानं त्यांचा अपमान केला. बघा, आता छोट्या मुलांना ना बुद्धी ना ज्ञान ना समज आहे, काय बोलावं ते कळत नाही. परंतु अशा परिस्थितीमध्ये त्यानं या मुलांनी या असणाऱ्या अलिशाचा अपमान केला आणि अलिशानं त्यांना शाप दिला. आणि शास्त्र सांगतात बघा, 2 अस्वल 42 पोरांना कशी फाडतील? 2 अस्वल 42 मुलं. म्हणून मी म्हटलं, असं म्हणतो, तुम्ही अल्पसंख्याक नाही, तुमची मदत स्वर्गीय मदत आहे. लक्षात ठेवा. कशा पद्धतीनं देव तुमचं सहाय्य करेल, कशा पद्धतीनं देव तुम्हाला कृपा पुरवेल, कशा पद्धतीने देव तुमचं मार्गदर्शन करेल. म्हणून सेवकानं किंवा ख्रिस्ती व्यक्तीनं, उपासकानं, विश्वासणाऱ्या व्यक्तीनं मरणाची भीती कधी बाळगायची नाही. का? भट्टीतनं सोडवायला देव समर्थ आहे. देव भट्टीतनं सोडवायला समर्थ आहे. म्हणून चॅलेंज तर देत राहणार. लोक जगामध्ये चॅलेंज असणार आहे. तुम्ही ख्रिस्ती म्हणजे तुम्हाला चॅलेंज आहे. आणि लक्षात ठेवा, ख्रिस्ती व्यक्ती समोरच चॅलेंज आहे, बाकीच्यांसमोर नाही. जो रेसर आहे ना, त्यालाच आहे 100 मीटर, 200 मीटर, 500 मीटर. आम्हाला 2 मीटर पण पळता येत नाही, 100 मीटरचा विचार कशाला करायचा? जर तुम्ही रेसर आहात तर तुम्हाला चॅलेंज असणार आहे. पण सगळ्यात भारी गोष्ट कोणती माहिती का? विजय तर आमचाच आहे हो. जिंकणार तर आम्हीच आहोत. कारण देवानं आम्हाला हरण्यासाठी जगामध्ये नाही पाठवलं, आम्हाला विजय संपादन करण्यासाठी. आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, तुमच्या डोक्याचे केस मोजून ठेवले तो. हातपाय तर बाजूलाच ठेवा, केस तर उपटून दाखवा. कोण चॅलेंज करणार आहे? किती अद्भुत प्रकारचा सामर्थ्यशाली प्रभू तुमचं संरक्षण करण्यासाठी समर्थ आहे. म्हणून भयभीत होऊ नका. शास्त्र काय सांगतं? जेव्हा जगामध्ये लोकांनी देवाच्या अस्तित्वाला आव्हान केलं, कान देऊ नये का? कोणी सुद्धा देवाचं काम करणारा व्यक्ती हा साधा व्यक्ती कधीच नसतो. पावर आहे प्रभूनं त्याच्याकडं. त्याला हातामध्ये जोर दिला नाही, सेवकाच्या हातात जोर नसतो, पण त्याच्या मुखामध्ये जोर आहे. मग मी पाहतो, आधी साधं उदाहरण तुम्हाला या अलिशाचं सांगतो. गेला तो शंभरुडाभोवती वेडा पडलेला होता. मग देवाने त्याला पाठवलं, जाऊन सांग. तो गेला आणि त्याने सांगितलं, उद्या जबरदस्त स्वस्ताई होणार आहे. बरं का? ऐका बरं का, मी तुम्हाला काय बोलतो. ते राजा ज्याच्या खांद्यावरती टेकत होता ना, तो व्यक्ती, त्याला असं वाटलं की मी राजाचा हात माझ्या डोक्यावरती, माझ्या खांद्यावरती राजाचा हात आहे, मी जगातल्या कोणाला सुद्धा आव्हान देऊ शकतो. मी विचारेल कसं होणार आहे. आणि त्यानं या राजानं राजांच्या राजाला चॅलेंज केलं. काय चॅलेंज होतं? देवानं आकाश कपाट उघडली तरी एवढी स्वस्ताई होणार नाही. म्हणून म्हटलं, देवाला कोणी चॅलेंज करू शकत नाही. आता बघा, इकडं या सेवकामध्ये, अलिशामध्ये ती ईर्ष्या आली. देव तर ते करणारच आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, याच्यामध्ये तुला भाग नसणार आहे. मुखातनं शब्द बोलला, देव तर चमत्कार करणार आहे, पण याच्यात तुला भाग नसणार आहे. देवानं चमत्कार केला. ज्यानं राजाची मर्जी संपादन करण्यासाठी, नीट शब्द ऐका, राजाच्या मर्जीला संपादन करण्यासाठी, आता हा एक शब्द बोलल्यावरती राजा खुश झाला असेल,
राजा म्हटलं असेल, अरे हा माझ्यासारखं बोलतो, यानं माझं कौतुक केलं, माझ्या मनामध्ये ते बोललं. कधी कधी मनातलं राजाचं कौतुक करण्यासाठी, राजाचा सन्मान करण्यासाठी राजांच्या राजाचा अपमान केला जातो. पण आमचा राजा ईर्ष्यावान आहे, आमचा राजा ईर्ष्यावान आहे. या राजाचा अपमान करणारा व्यक्ती या पृथ्वी तलावर आणि कुठं सुरक्षित राहू शकत नाही. शास्त्र सांगतं, दुसऱ्या दिवशी देवानं आकाश कपाट उघडली, अद्भुत चमत्कार केला, आणि जे राजा ज्या व्यक्तीच्या खांद्यावरती हात ठेवून बसलेला होता, आम्ही पाहतो तो चमत्कारासाठी पळाला. पण बायबल सांगतं लोकांनी त्याला पायाखाली तोडून मारून टाकलं. इतकी अचाट ताकद आमच्या देवामध्ये. चॅलेंज कोणी करू शकत नाही. राष्ट्रांनी असं का म्हणावं, यांचा देव कोठे आहे? तुम्हाला कोणाला उत्तर देण्याची गरज नाही, कोणाला उत्तर देण्याची गरज नाही. आमचा देव रिकाम टेकडा देव नाही. तो काय रिकाम आहे? तुम्ही चमत्कार करा, मग 5 लाख देव दाखवा आणि 10 लाख रुपये. अहो 1 कोटी दिले तरी आम्ही तुम्हाला दाखवत नाही, कारण माझं बायबल सांगतं अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य तेच देवाला पाहतील. 10 लाखांनी देव दिसणार आहे, 1 कोटीने देव दिसणार आहे. हृदय शुद्ध व्हायला पाहिजे. म्हणून म्हटलं का ख्रिस्ती पण आम्हाला मिळालं. आम्ही पण या देशामधले लोक आहोत, महाराष्ट्रामध्ये आमचा जन्म, आम्हाला पण आमचे देव होते पूर्वी. मग या देवाची का आम्हाला गरज पडली? कोणी म्हटलं नाही यांना, बरेच लोक म्हणतात ना हे पाववाले आहेत. म्हणजे काय? मला तर कित्येक दिवस कळलं नाही पाववाले काय. तर ते म्हटले की पूर्वी ब्रिटिशांची पद्धत होती, ख्रिस्ती करण्याची पद्धत, ज्या विहिरीचं पाणी प्यायचे त्याच्यात नेऊन पाव टाकत होते, आणि ते विहिरीचं पाणी प्याटले की ते बाटले का, तर त्यांनी पाव खाल्ला. आता बघा तेव्हा धर्मांतर असं होतं, हा ते पावले का, तर ते पाणी प्यालं. मुळामध्ये तो देव पाव देऊन आम्ही ख्रिस्ताकडे नाही आलो. त्या देवानं येऊन आमचं हृदय, आमचं अंतःकरण, आमचं जीवन, आमचा स्वभाव, आमच्यातला राग, आमच्यातला द्वेष, आमच्यातला मत्सर, आमच्यातली ईर्ष्या, पूर्वी आम्हाला पण वाटत होतं कोणाला तरी मारावं, परंतु ख्रिस्त आल्यावर जसं शाऊल पूर्वी लोकांना मारणारा होता, पण ख्रिस्त सापडल्यावर तो म्हणतो आता जगणे ख्रिस्त, मरणे मला लाभ आहे. हे परिवर्तन आहे येशूला स्वीकारल्याबद्दल. मुळामध्ये येशू येऊन कोणाला सुद्धा ख्रिस्ती बनवत नाही, आणि आम्ही पण कोणाला बनवत नाही. इथं आमच्या आहे त्यांना स्वर्ग राज्य मिळते का नाही गॅरंटी नाही, आणि तुमची काय भर करून ठेवणार त्याच्यात. बोलावलेले पुष्कळ, इकडे स्वर्गामध्ये जाण्यासाठी तो म्हणतो बोलावलेले पुष्कळ आहेत, पण स्वर्गामध्ये जायचं रोज शास्त्राप्रमाणे जीवन जगावं लागणार आहे. ते काही एकदा तुमचा बाप्तिस्मा झाला आणि मग तुमचा ख्रिस्तीपणाचं लेबल तुम्हाला लागलं म्हणजे तुम्ही ख्रिस्ती झाला असं बायबल कुठंच सांगत नाही. तुझा नवा जन्म झाला पाहिजे. निकोदेमस जो धर्मशास्त्र शिकवतो त्याला सुद्धा त्या ठिकाणात सांगितलं गेलं, येशूकडे आला स्वर्ग राज्य मिळावं म्हणून मी काय केलं पाहिजे? तो म्हणला तुझा नवा जन्म झाला पाहिजे. त्याला प्रश्न पडला कसं काय नवा जन्म होणार आहे? आता म्हातारा माणूस कसं काय याच्या उदरात जाईल? त्याच्यासमोर मोठा प्रश्न आहे. तो म्हणतो अरे नवा जन्म तसा नाही, पाण्याचा जन्म आणि आत्म्याचा जन्म. आता पाण्याचा जन्म म्हणजे प्रतिकात्मक, एक व्यक्ती ख्रिस्ताला अनुसरतो म्हणजे ख्रिस्ताचं ख्रिस्तीपण, त्याची तत्व, त्याचे सिद्धांत स्वीकारताना ज्या दिवशी तो पाण्याखाली जातो त्याचा राग, त्याची व्यसनं, त्याचे स्वभाव, त्याचं सर्व जुनपण पाण्याखाली टाकतो. आणि जसं असं म्हटलं बाप्तिस्मा घेणं म्हणजे ख्रिस्ताच्या मरणाशी संयुक्त होणं, त्याच्यासारखं बनणं. मग तो ख्रिस्तासारखं बनतो. मग तिथून पुढं वर येताना ख्रिस्त पुनरुत्थित झाला तसा तो व्यक्ती पुनरुत्थित होतो. म्हणजे काय? जुना मनुष्य पाण्याखाली गेला, नवा ख्रिस्ताच्या प्रतिरूपाचा मनुष्य आला, ख्रिस्तासारखा. म्हणून आम्ही कुणाला मारत नाही. का? मारायला आमच्या मनगटात पण बळ आहे हो, पण आता आम्ही आमचे हात ख्रिस्ताच्या हातामध्ये दिले, आणि ख्रिस्ताचे हात क्रुसावरती आहे, आमचे हात पण क्रुसावरती आहे. आम्ही तोंडातनं शिव्या देऊ शकतो पण देऊ शकत नाही हो, कारण त्यानं आपलं मुख त्यांच्या स्वाधीन केलं, त्याच्या तोंडावरती लोक थुंकले, त्याच्यात गदाडीचे केस उपटले, त्याला चपराका मारल्या. आता मुखच आम्ही ख्रिस्ताच्या हातात दिलेलं आहे, त्यामुळे ते करू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो ख्रिस्त आला कशासाठी? का स्वीकारला आम्ही प्रभूला? का येशूला स्वीकारलं? चर्च मिळावं म्हणून नाही हो, ख्रिस्ती पद्धतीने लग्न व्हावं हा धर्म म्हणून नाही स्वीकारलं, कर्म बदलावं म्हणून ख्रिस्ताला स्वीकारलं. धर्म बदलावा नाही. कोणताच धर्म कोणाला स्वर्गात नेणार नाही,
पण शास्त्रातली प्रत्येक कर्म तुम्हाला 100% स्वर्गामध्ये नेणार आहे. 100%. चोराला, म्हणून तर आम्ही पाहतो क्रुसावरती चोराला बाप्तिस्म्याची गरज लागली नाही, चोराला कुठल्या चर्चला जाण्याची गरज लागली नाही. बघा आता सगळे सिद्धांत बघितले तर तुम्हाला कळेल. तो किती रविवार बाप्तिस्म्याला विचारतात, आधी 4 आठवडे नियमित चर्चला या, मग तुमचा बाप्तिस्मा. चोराचा बाप्तिस्मा पण नाही, चर्च पण नाही. आणि बायबल सांगतं, येशू म्हटला, आज तू माझ्याबरोबर कोणती गोष्ट, कोणतं लॉजिक आहे, कोणतं तत्वज्ञान आहे, कोणता सिद्धांत आहे या चोराला स्वर्गराज्य मिळण्यासाठी? फक्त एकच, आपल्याला जी शिक्षा मिळाली ती यथायोग्य आहे. कबुली आहे, हो कबुली आहे. आम्ही चुकतो, आमच्यामध्ये दोष आहे, आमच्यामध्ये उणीवा आहेत. रोज ख्रिस्ती व्यक्तीमध्ये हेच गोष्ट आहे. दावीद म्हणतो, माझं पाप नित्य माझ्या समोर आहे, आमच्या चुका, आमचे दोष आम्हाला दिसणं. जगामध्ये तसं नाही आहे. जगामध्ये तुम्हाला सगळं वेगळं दिसणार आहे. त्या ठिकाणची तत्व, त्या ठिकाणचे सिद्धांत, जगामध्ये लोक तुमच्यातले दोष शोधणार आहे. तुमच्यामधल्या चुका, तुमच्यातल्या उणीवा, सगळ्या कमतरता लोक दाखवणार आहेत. तुम्ही काय आहे? का ख्रिस्ती लोकांना टार्गेट केलं जातं? का त्यांच्यातले दोष काढले जातात? आम्ही नाही दोष कुणाचे काढत, आम्हाला नाही कुणाचे दोष आवडत काढायला. का? कारण बायबल सांगतं, आम्ही जे देवानं तत्वज्ञान स्वीकारलं त्या तत्वज्ञानाप्रमाणे चालतो. हे वेगळं पण आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी सांगण्याचा मुद्दा की ख्रिस्ताला स्वीकारलं, मग आता कोणी तुमच्या ख्रिस्ताला चॅलेंज केलं पण हातबल नाही तुम्ही व्हायचं. आम्हाला लगेच प्रश्न पडतो, सगळे गुडघ्यावरून त्यांची आमदारकीच गेली पाहिजे अशी प्रार्थना करू. अरे एवढा साधा चमत्कार देव करत नाही. कसला देव चमत्कार करतो, कसं सांगावं, कसं करतो देव, आणि ते तुम्हाला मी दाखवतो. बघा क्रम कसा लावला. मी सुरुवातीला लावताना 42:10 लावलं, आणि मी आल्यावर इथं 79:10-11 वाचायला लावलं, आणि मी चौथा क्रम लावला तर दानियल 3:14 आणि 15. पण आपण आता वेगळं वाचूया. दानियलचं पुस्तक 3रा अध्याय 13 ते 24 वचनं वाचूया. काय करतो देव, देव काय करतो, तुम्ही काय मागता, देवाच्या मनामध्ये काय असतं, वाचूया. दानियलचं पुस्तक 3रा अध्याय 13. हे ऐकून नबुकदनेसरानं क्रोधाने संतप्त होऊन शद्रक मेषक व अबेदनगो यास घेऊन येण्याचे हे नको. दानियलचं पुस्तक 4था अध्याय 28 वचन वाचा. दानियल 4था अध्याय 28 वचन. हे सगळे नबुकदनेसर राजा यावर गुजरलं. 12 महिने लोटल्यावर तो एकदा बाबेलच्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता. त्यावेळी राजा म्हणाला, हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमानं व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना. हे शब्द राजाच्या मुखातून निघतात. निघतात तोच आकाशवाणी झाली की हे राजा नबुकदनेसरा, हे तुला विदित हो की तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे. तुला मनुष्यातून घालून देतील. तुझी वस्ती वनपशुत होईल. तुला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल. आणि मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे. व तो ते पाहिजे त्यास देतो. हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझवरून 7 काळ जातील. त्याच घटकेस हे नबुकदनेसराच्या प्रत्ययास आले. त्याला मनुष्यातून घालवून दिले. व तो बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला. देव काय करतो, जसं नबुकदनेसराला देवानं आगाऊ सूचना देऊन ठेवलेली होती. एक स्वप्न त्याला दाखवलं, आणि ते स्वप्न दाखवत असताना, या स्वप्नाचं विजन, त्याचं दृष्टांत त्याला दाखवत असताना प्रभूनं त्याला ऑलरेडी जागं केलेलं होतं. प्रॉब्लेम तोच आहे. आम्हाला असं वाटतं की देवानं आमच्या इच्छेप्रमाणे, आमच्या मर्जीप्रमाणे,
आम्ही जशी कल्पना करतो आणि त्या पद्धतीनं देवानं काम करावं, परंतु तसं कधी घडत नसतं. आम्हाला असं वाटतं की प्रभूनं त्याचं सामर्थ्य, त्याचा चमत्कार ताबडतोब दाखवायला पाहिजे. लक्षात ठेवा, देवाला कोणीच ऑर्डर करू शकत नाही. कोणीच ऑर्डर करू शकत नाही. त्यानं सगळं लिहून ठेवलेलं आहे. हे पुस्तक म्हणजे काय माहिती का? हे ऑर्डर आहे. याच्यामध्ये देवाची ऑर्डर आहे. हे फॉलो करायचं आहे. याच्यामध्ये आम्ही देवाला ऑर्डर करायची नाही. आम्ही काय करायचं? बुक ऑफ ऑर्डर, त्याच्यामध्ये काय असतं? ऑर्डर वाचायची असते आणि वाचल्यावर त्याच्यावर विश्वास ठेवायचा असतो. बघा, संविधानाने दिले पुस्तक, घटना जी आम्हाला, ती संविधानाचं पुस्तक आहे. याच्यामध्ये आम्हाला दुरुस्ती करता येत नाही. दुरुस्ती राजसत्ता आल्यावर ते दुरुस्ती करतात. आता बघा, दुरुस्ती कोण करतात? सत्ता बदलली की लोक दुरुस्ती करतात. आता मुळामध्ये ह्याची सत्ताच बदलत नाही ना देवाची. गव्हर्नमेंट दुसरं आलं, त्याला त्यांच्या सोयीप्रमाणे ते मदत नाही, आता याच्यात बदल करायचा. कालबाह्य झालं. या बायबल सांगतं याच्यातला काना मात्रा पण कालबाह्य होत नाही. हो, कोण बदलणार आहे या घटनेला? कोण ही सत्ता नष्ट करून टाकणार आहे? म्हणून समस्या काय, प्रॉब्लेम काय? जसं प्रभू सांगतो त्या वचनावर विश्वास ठेवून त्याच्या पद्धतीनं देव काम करत असतो. देवाला काम करत असताना आपल्या पद्धतीनं काम करायला आवडतं. कोणी सुद्धा देवाला त्या बाबतीमध्ये फोर्स सुद्धा करू शकत नाही. आता बघा, या नबुकदनेस्सराला वाचा बरं ते वचन परत एकदा, 28 पासून. हे सगळे नबुकदनेस्सर राजा याजवर गुदरले. 12 महिने लोटल्यावर. किती महिने लोटल्यावर? 12. म्हणजे देवाने ताबडतोब केलं का? कितीच काळ काय केला? 12 महिने घालवलं देवानं. माझ्यासारखा सेवक असता तर मी त्याला चॅलेंज करून असतो, उद्या बघ तुझं राहते का जाते. मग देव मुद्दा म्हणून, तू राहते का जातं, तू चॅलेंज करतो ना, तुलाच तोंडावर पाडतो. देवाच्या लोकांनी पण शांत बसून प्रभूकडे पाहायचं. प्रभू, तेरी लाठी का मार जब पडता है तो आवाज भी नहीं निकलती. जेव्हा त्याचं लाठी पडती ना, तेव्हा आवाज पण निघत नाही, लाठी तुटत पण नाही. असं प्रभू काम करतो. अशा पद्धतीनं देव आपला न्याय पाठवतो. वारंवार देव या पृथ्वीतलावर असणाऱ्या लोकांना, तुम्हाला त्यांच्यामध्ये ठेवलेलं असतं, तुमचं निरीक्षण करतो. आणि एक गोष्ट तुमच्या लक्षात येऊ द्या, या जगामध्ये तुम्ही राहत असताना ना, देव अवतीभोवतीच्या लोकांचा व्यवहार तुमच्याशी कसा आहे तो बघत असतो. त्याच्यावरती राष्ट्रांचे आशीर्वाद अवलंबून असतात, त्याच्यावरती पाऊस अवलंबून असतो, त्याच्यावरती बरकत अवलंबून असते, त्याच्यावरती शांती अवलंबून असते. जेव्हा देवाचे लोक त्रासामध्ये सापडतात, त्या राष्ट्राची शांती निघून जाते, त्या राष्ट्राचा आनंद निघून जातो, त्या राष्ट्राची बरकत निघून जाते. म्हणून लक्षात ठेवा, कमजोर, कमकुवत, आशाहीन, असुरक्षित असं समजू नका. तुमची सुरक्षा देवापासून असते. आणि म्हणून देव या पृथ्वीतलावर सगळं करत असतो. जसं इथं आम्ही पाहतो. काय वाचा थोडंसं परत एकदा ते. 12 महिने लोटल्यावर तो एकदा बाबेलच्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता. त्यावेळी राजा म्हणाला, हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी. या पृथ्वीतलावर राजे अहंकारी बनतात, तेव्हा राजांचा अहंकार मोडण्यासाठी देव सत्ता आपल्या हातामध्ये घेत असतो. राजा अहंकारी बनला, तुम्ही काळजी करू नका. मला काय बोलायचं तुमच्या लक्षात आलं असेल. काळजी करू नका. त्यांचा अहंकार नष्ट करण्यासाठी देव स्वर्गामध्ये खंबीर आहे. देव स्वर्गामध्ये स्थिर आहे. त्याचं सिंहासन अढळ आहे आणि देव त्याचं सामर्थ्य प्रगट केल्याशिवाय राहणार नाही. कारण चॅलेंज काय केलं त्यानं? वाचा 4 स्तोत्र 4:10, 42:10, स्तोत्र 42:10 वाचा, म्हणजे तुम्हाला ते समजेल. स्तोत्र 42 अध्याय आणि 10 वचन, कोराच्या पुत्राचं स्तोत्र आहे. तुझा देव कोठे आहे, असे माझे शत्रू मला एकसारखे म्हणून माझी निंदा करतात. यामुळे माझ्या हाडांचा चुराडा होतो. हे माझ्या जीवा तू का खिन्न झालास? इकडं
राष्ट्रातले लोक विचारतात तुमचा देव कुठे आहे, आणि त्याच्यामुळे आमची हाडं खिन्न झाली, आमची हाडं शुष्क बनली, आम्हाला त्रास होऊ लागला. परंतु पवित्र शास्त्र सांगतं जेव्हा देवा संबंधीच्या गोष्टी जगामध्ये बोलल्या जातात, देव कधी चवताळतो, देव केव्हा खवळतो, जेव्हा या निर्मात्याच्या अस्तित्वाविषयी लोक बोलले जातात. मी म्हणतो आमच्या देशाचा समय आला, देवानं त्याचं सामर्थ्य दाखवावं. एवढ्या दिवस सगळं शांत होतं, पण आता जिवंत देवाला चॅलेंज केलं जात आहे. आणि पवित्र शास्त्र सांगतं जेव्हा देवाला चॅलेंज केलं जातं, कशामुळे चॅलेंज होतं? सत्ता. शब्द फार सुंदर वापरला. आता दानिएल 4:28 काय म्हटलं ते? हे बाबेल नगर, हे सगळे हे सगळं, हे थोर बाबेल नगर, हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी. आता काय झालं? सगळे म्हणतात आम्ही काम केलं, लोकांनी मला निवडून दिलं, आम्ही अमकं केलं, आमच्या हातात सत्ता मिळाली, आम्ही असे आहेत, आम्ही तसे आहेत. तुम्ही नाही, ईव्ही मशीन तशी नाही. गडबड तर काय? आम्ही 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 बोला, आम्ही 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 तुमचं आम्ही आ काढून टाकेल आणि देव म्हणेल मी. आम्ही नाही. लक्षात घ्या, सत्ता आल्यानंतर या सत्तेची ज्या पद्धतीनं हाताळणी केली जाते, राजा अहंकारी बनतो, सत्ताधीश अहंकारी बनतात. मग तुम्हाला असं वाटतं का आमचा सत्ताधीश, आमचा न्यायाधीश, आमचा ताकदवान राजा स्वर्गामध्ये स्वस्त बसेल? कधीच नाही बसणार. आणि गोष्ट तुम्हाला सांगू का, बायबल किती क्लिअर आहे, किती स्पष्ट आहे. आणि बायबल ऑर्डर ऑफ बुक का त्याला मी म्हटलं, त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. जेव्हा या सत्तेनं लोक बेभान होतात ना, शास्त्र सांगतं देवानं त्यांना माणसातनं काढून पशुमध्ये घातलं. आता काय झालंय बघा तुम्ही, सगळे पशुतुल्य झालेले आहेत. सामान्य लोकांची कोण म्हणतं त्यांना घुसून मारा, कोण म्हणतं यांना तोडून टाका, कोण म्हणतं यांचा नाश करून टाका, कोणी म्हणतं यांना ठेवू नका. किती किती शब्द. माणसं हो, याच देशामध्ये महाराष्ट्रातलेच आपण एकाच रक्ताचे लोक आहोत, पण आता कुठे रक्त? ज्या शब्द शाळेमध्ये असताना एकमेका संबंधानं जी प्रतिज्ञा घेतली, प्रतिज्ञा म्हणजे शपथ आहे. जेव्हा एक आमदार निवडला जातो आणि त्याला मंत्री म्हणून शपथ दिली जाते, तर तो म्हणतो सगळ्या जाती धर्माचा सन्मान करेल, सगळ्या लोकांचं मी संरक्षण करेल, ही शपथ त्याला घ्यावी लागते. पण कुठे गेली शपथ? उन्मत्त, उद्दाम, अहंकारी राजा झाला. त्याला वाटतं त्याच्या सत्तेनं मी जगातल्या प्रत्येक व्यक्तीला माझा गुलाम करू शकतो. पण लक्षात ठेवा, माझा देव गुलामाला गुलामगिरीतनं बाहेर काढणारा देव आहे. 450 वर्षाचा गुलामगिरी, या फारोच्या गुलामगिरीतनं इस्रायल लोकांना बाहेर काढलं. आणि एवढंच नव्हे, मी म्हणतो उद्या हे सगळं व्हायला पाहिजे. का व्हायला पाहिजे हो? काही घडलं नाही ना, सगळं चर्चेस सगळे नॉर्मल होते, जात होते लोक, भक्ती करत होते, येत होते. आणि मग काय झालं माहिती का, सगळं नॉर्मल चालल्यावर बाहेरचा शत्रू कमी असल्या कारणानं लोकांमध्ये एक प्रकारचा लेझीनेस आला होता. ते आपापसामध्ये वाद करत होते. परंतु जेव्हा शत्रू आला तेव्हा कळलं आता सगळ्यांनी एकत्र येऊन प्रार्थना केली पाहिजे. देवाची पद्धतच ती आहे, देवाची पद्धत आहे. जेव्हा मंडळीमध्ये एक प्रकारचा लेझीनेस येतो, डल अवस्था असते, मुळामध्ये ख्रिस्ती लोक, विश्वासणारे लोक, यांचं वैशिष्ट्य काय, ते जागृतीनं प्रार्थना करणारे लोक आहेत. दानिएलाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं, येणाऱ्या संकटाच्या अगोदर दानिएल प्रार्थना करत होता. ते रिवायवल तेव्हा होतं. मग आता का नाही ते घडत? कारण का आम्ही कॅज्युअल ख्रिस्ती जीवन जगत आहोत. मग देव काय करतो, सगळ्या जगा, आता देवाला माहिती आहे कसं काय घडलं पाहिजे, म्हणून त्यांनी सगळं सांगून ठेवलं बरं का आधी. जाता जाता येशू ख्रिस्तानं मग त्याच्या शुभवर्तमानाच्या 24व्या अध्यायामध्ये येण्याची सगळी चिन्ह सांगून ठेवली, असं होणार आहे, तसं होणार आहे. परंतु बघा, आपण आता 30 वर्ष इथं सोलापूरमध्ये आहोत, सेवा करत आहोत. 30 वर्ष मी तुम्हाला तेच सांगायला लागलो. सांगितल्यानंतर आम्ही तो हे माहिती आहे, हे माहिती आहे, हे माहिती आहे, हे माहिती आहे, होतं काय माहिती, काय घडतच नाही, काय घडत नाही. मग देव एकदम घडवायला सुरुवात करतो. घडत नाही.
अरे घडल्यावर आता पुढं काय? बरं लक्षात घ्या, एकदा घडल्यावर त्याला कोणी अडवू शकत नाही. धन्य ते लोक घडवण्याच्या अगोदर गुडघ्यावर येतात. राहाब वेश्येच्या बाबतीमध्ये राहाब वेश्येचं कौतुक का करावंसं वाटतं? ती म्हणती मला माहिती आहे या माझ्या देशावरती विपत्ती येणार आहे, हे राष्ट्र देव तुमच्या हातामध्ये देणार आहे, माझ्या राष्ट्राला पडताना मी स्वतः पाहणार आहे, पण मी तुम्हाला सांभाळलं ना, तुमचं रक्षण केलं ना, तुम्ही माझ्या घराचं नाश होऊ देणार नाही अशी शपथ मला द्या. येणाऱ्या संकटाच्या अगोदर तिनं त्या लोकांजवळ तशी याचना केली. बायबल सांगतं ते म्हटले, होय या राष्ट्राला मी आणि बेचिराग करून टाकणार आहे, पण तुझं घर वाचेल. एक काम कर, किरमिजी रंगाचा धागा तुझ्या घराला बांध. बायबल सांगतं एवढ्या सगळ्या राष्ट्रामध्ये विपत्ती होती. हीच गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. मंडळी म्हणून मंडळीनं राहाब वेश्येसारखं असलं पाहिजे. मंडळ्यांमध्ये प्रॉब्लेम असतील, पण ही मंडळी सुरक्षित राहण्यासाठी राहाब वेश्येसारखं या चर्च भोवती येशूच्या रक्ताचं कव्हरिंग असणं फार गरजेचं आहे. कव्हरिंग असू द्या. मंडळी म्हणजे तुम्ही आहात, तुमचे परिवार आहात, तुमचं व्यक्तिगत जीवन आहे. या ठिकाणामध्ये तुमची लेकरं, तुमच्या मुलं, तुमच्या मुली, या सगळ्याला सुरक्षेची गरज आहे. कसं घडणार आहे? ह्या विषयानं वापरलेली बुद्धी, तिनं वापरलेली योजना. म्हणून म्हटलं सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते? ती आपलं कुटुंब किरमी जीवनामध्ये पांघरते. आपल्या कुटुंबाची काळजी तिने घेतलेली, किरमी जीवनामध्ये त्याने ठेवलेले. किती लोक या दिवसामध्ये या कुटुंबाला, या मंडळीला किरमी जीवनामध्ये, ही गोष्ट फार कठीण आहे. मंडळांमध्ये जर तुम्ही बघितलं तर आता ती भावना राहिली नाही. चर्च, फक्त चर्च म्हणून लोक 3 तासाचा एक प्रोग्राम म्हणून एकत्र येऊन निघून जातात. बऱ्याच ठिकाणामध्ये ते काय चर्च रविवार आहे, एकत्र यायला पाहिजे, फेलोशिप व्हायला पाहिजे, गीतं गायला पाहिजे, संदेश ऐकायला पाहिजे आणि आम्ही घरी गेलं पाहिजे. याच्यापेक्षा वेगळं काय आहे? त्यांना संकटाची चाहूल नाहीये, काय विपत्ती येणार आहे त्यांना माहीत नाहीये. मी तर म्हणतो असं, जर तुम्ही पहिल्यापासून प्रार्थनाशील असता तर एवढं मोठं संकट आज ख्रिस्ती लोकांवर आलंच नसतं. आणि आता तुम्ही बघा, मर्दखय त्या ठिकाणामध्ये एस्तेर राणीला निरोप पाठवतो, बाई तू महालामध्ये सुरक्षित नाहीयेस. हामानानं कारस्थान केलं सगळ्या यहूद्यांमध्ये, आणि तुला असं वाटतं का तू त्याच्याकडे लक्ष नाही घातलं तर त्या ठिकाणामध्ये तू वाचशील? एक काम करा, 3 दिवस उपासाने प्रार्थना करा. मी तशी राजाकडे गेले तर राजा मला मारेल. तिला भीती काय होती? मी जर फिर्याद घेऊन गेले तर राजा मला मारेल का? तर राजदंड अजून माझ्याकडे उगारला नाही, राजाने मला बोलवलंच नाही, मी जाणार कशी काय? आता बघा, मग तिच्या डोक्यामध्ये आलं. ती म्हटली चला 3 दिवस तुम्ही उपास प्रार्थना करा, मग मी राजाकडे जाते. लक्षात आलं तिच्या, जर संरक्षण केलं पाहिजे तर प्रार्थना केली पाहिजे, राजाकडं राजाचं मन बदललं पाहिजे. आणि मग इकडं इस्रायल लोकांनी उपास आणि प्रार्थना केली. उपास प्रार्थना संपल्यावर एस्तेर राजाकडे गेले. काय परिणाम झाला? ज्यांनी फरमान काढलं त्यांची घरं उकिरडे झाले. आणि एवढंच नव्हे तर बायबल सांगतं इस्रायल लोकांना देवानं त्यांची भरभराट केली, देवानं त्यांना आशीर्वाद. मी तर म्हणतो आता उन्नतीचा समय आला. पाळक लोक तर मारणार नाहीत, पण 4 व्हीलरमध्ये फिरायला सुरुवात होते. उन्नती आहे. पण भीतय कोण मारायला हो? ज्या दिवशी युद्धामध्ये सैनिक निघतो त्या दिवशी मंत्री सांगतात की ज्यावेळेस ते बागलकोटचा काय बागलकोट कुठला झाला हल्ला मागं झाला, तो पहलगाम झाला नाही, त्याच्या अगोदर जाऊ द्या काश्मीरमध्ये झालं, ते बरेच सैनिक मेले. मग सगळ्यांनी विचारलं की कसं काय एवढे सगळे सैनिक मेले? हा झाला एक बागल कसं काय त्यांना होतं नाही, कारगिलच्या अगोदर एक मध्ये पहिले इलेक्शनच्या अगोदर, हे इलेक्शन घडण्याच्या अगोदर एक झालं होतं. मग ते विचारलं की कसं काय? काही मंत्री म्हटले अहो मुळामध्ये तुम्ही कशाला विचारता ते कसे काय मेले? सैनिक म्हणून ते त्याला जेव्हा युद्धामध्ये तो मरण्यासाठीच पाठवलेला असतो. मग आम्ही पण मरण्यासाठी चालू आहे ना. जो कोणी माझा शिष्य पावतो त्याने आत्मनिग्रह करावा, माझ्या नावाने तुम्हाला धरून देतील, मारतील, जेवे मारतील.
मरणाची भीती कुणाला हो? आम्हाला या मरणाची भीती नाही, आम्ही नरकात पडू नये याची आम्हाला भीती आहे. आमचं पृथ्वी तलावरचं जीवन अल्प आहे, थोडंसं आहे, आणि जेवढं जगायचं तेवढं प्रभूसाठी जगायचं आहे. पण ज्यांना हे चॅलेंज आहे, ज्यांनी आव्हान केलं, नबुकदनेस्सराच्या बाबतीमध्ये काय म्हटलं, तो अहंकारी बनला, घमेंड त्याच्याकडे आला, आणि घमेंड आल्याबरोबर देवाने त्याची नशाच उतरवली. हो, देवानं त्याची नशा उतरवली. कोणती घमेंड? जेव्हा प्रभू समोर एखादी व्यक्ती, मग तो राज्यकर्ता असू द्या, तो सत्ताधीश असू द्या, तो श्रीमंत असू द्या, तो ताकदवान व्यक्ती असू द्या, लक्षात ठेवा, ताकद, सत्ता, अधिकार सगळं देणारा कोण आहे? सगळं देव देतो. राजपद नबुकदनेस्सरला देवानच दिलं. आणि मला कधी कधी नवल वाटतं, मला प्रश्न पडला, त्यापेक्षा नबुकदनेस्सरचं राज्यच काढून घ्यायला पाहिजे होतं. देवाने तसं नाही केलं. त्याला म्हटलं, गवत खा, रानामध्ये जा, बकऱ्या चरते तसे चरून ये. रोज फ्रूट्स खात होता, तुझी बायको तुला सफरचंद देत होती, मोसंबी सोलून देत होती, द्राक्ष दाखवतात ना ते पिक्चरमध्ये, असा राजा असा उताना पडलेला असतो, त्याच्या तोंडात ते टाकलेलं असतं, त्या दासी येतात आणि ते खातो आपल्या माकडावणे, नाही का ते. हे सगळं तू येडे चाळे एवढ्या दिवसात केले. आता तू द्राक्ष भिक्ष नाही, द्राक्ष खाणार नाही, द्राक्षाची पानं खाशील. मोसंबी खाणार नाही, मोसंबीची पानं खाशील. तू पेरू खाणार नाही, पेरूची पानं खाशील. देवाने दाखवलं. मग लोक म्हटले, अरे राजा काय खायला लागला? लक्षात ठेवा, जे राजे आज ताकदीनं बोलत आहे, एक दिवशी देव त्यांना अशी अवस्था आणेल आणि तुम्ही तुमच्या नजरेनं पाहताल. का? कारण राष्ट्रांनी असं का म्हणावं, यांचा देव कुठे आहे? कोणी चॅलेंज करू शकत नाही देवाला. कोणती सत्ता, कोणती ताकद, कोणतं सामर्थ्य. हा नबुकदनेस्सर म्हणतो, हे माझ्या काय त्याचे उद्गार आहेत पहा. हा, काय त्याचा अहंकार होता. हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने. कुणाच्या पराक्रमानं? माझ्याच पराक्रमानं व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी. माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधिले आहे ना. कुणी बांधलं? सगळं मी. माझ्या प्रतापाच्या, माझं वैभव. लोक मला ऐकतात, मी आमदार आहे, मी खासदार आहे, मी मंत्री आहे, मी बोल किती मी करतो. आता तुला जेवढं मी बोलायचं तेवढं बोल. जेव्हा तो मी उठेल, असं लिहिलंय. मी एक उग्र स्वरूपी दुर्जन पाहिला, तो आपल्या जागी विस्तारलेला होता, पण तो त्याच्या जवळून गेल्यावर त्याचा मागमूस सुद्धा राहिला नव्हता. हे आमच्या देवाचं सामर्थ्य आहे. याच्यामध्ये आम्ही एक्साइटेड, आम्ही ते ऐकून भयभीत कधी व्हायचं नाही. अरे असं असं झालं, आता कसं व्हायचं, आता कसं व्हायचं, आता कसं व्हायचं. काही होत नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत प्रभू ठरवत नाही तोपर्यंत तुम्ही मरत पण नाही. असं माझं जर मरण कोणी ठरवलं, मग किती सोपं होईल. परवा कोणीतरी सांगितलं, मला फोन केला, फक्त प्रार्थना करा. म्हटलं का? नाही, आमच्या दारामध्ये खूप लिंबू मिरच्या आणि काळ्या बाहुल्या पडल्या. म्हटलं मग काय होतंय? अहो आम्ही मरू ना. मग युद्ध कशाला केलं असतं? सगळ्या चीनमध्ये फेकले असते मिरच्या, काळ्या भावल्या, पटापटा मरून गेले असते सगळे चीनवाले. ते पाठवतात करू ना, और या मरो ना, नाही का? त्यांनी टेक्निकने आम्ही या कोणाच्या हातून कोण मरत नसतं. जन्म समय आणि मृत्यू समय प्रभूनं निश्चित करून ठेवलेला आहे. आणि लक्षात ठेवा, जेव्हा प्रभूला वाटतं मरावं, आता स्तेफन मरावं देवाची योजना होती हो. का तर ते स्तेफनाचं मरण पौलानं बघितलं पाहिजे. मी तर म्हणतो, मी काल पाहिलं, कोणाच्या तरी मला कोणी पाठवलं का यूट्यूबला बघितलं माहित नाही, पण ज्या व्यक्तीनं त्या दारासिंग नाही आपला ग्रॅमस्टेन्सला मारलं आणि काय तर त्या व्यक्तीनं मारल्यावर ज्यांनी मारलं, जे मारणारे होते त्याच्यातल्या सर्व परिवाराचं परिवर्तन झालं हो. सगळ्या परिवर्तन, सगळे ख्रिस्ती झालेत. आणि ते तर फेसबुकला ते सगळं यायला लागलं. त्यांनी टाकू नये, आपल्या लोकांनी अजून उचकायचं काम करू नये, पण ते दाखवायला की तुम्ही जेव्हा मारायला जाता ना तेव्हा परिवर्तन होतं. हे होतंच. इकडं स्तेफनाला मारायला गेल्यावर तो शौल जो आहे ना, ती गंमत बघायला थांबला. हा मला पण हेच करायचंय, मला वाटलंच होतं, मीच मारणार होतो पण वाचला, आणि आता हा कसा मरत आहे.
त्याचा तडफडा, त्याचे रक्त आणि असं लिहिलं, त्या स्तेपनाची वस्त्र त्याच्या बाजूला शौल थांबलेला होता. वस्त्रातच एवढी ताकद होती सेवकाच्या. तो म्हटला, मी मरतो पण माझं काम आता तुझ्यावरती सोपवतो. आणि मग या शौलाचा पौल झाला आणि पौलाचा छळ स्तेपनापेक्षा जास्त झाला. जहाज फुटलं, 3 वेळा जहाज, 39 माराचे फटके, 5 वेळा 39 फटके, 3 वेळा छडीचा मार, किती दुःख सहन केलेलं आहे. कळलं हो त्याला. म्हणून लक्षात ठेवा, एखादा सेवक जर मेला तर असं समजू नका या जगातल्या लोकांनी त्यांना मारलं. नाही हो, काही लोकांचं परिवर्तन व्हावं म्हणून देव त्यांना या प्रकारचे आणि मरण देत असतो. म्हणून हे घडत असताना जेव्हा राजा अहंकारी बनतो, लोक अहंकारी बनतात, तेव्हा त्यांना धडा शिकवण्यासाठी राष्ट्राशी म्हणतात की तुमचा देव कुठे आहे. त्यास प्रभू सांगतो, माझा देव इथं आहे. नबुकदनेस्सरला देवाने दाखवलं, हा मी इथं आहे. तू म्हणतो ना, हे माझ्या वैभवासाठी, माझ्या बुद्धीनं, माझ्या पराक्रमानं, माझ्या शक्तीने मी बांधलं. आता मी तुझी वस्ती रानामध्ये पशुसारखी करतो. 7 वर्षापर्यंत तू गवत खाशील, 7 वर्षापर्यंत रानामध्ये जाऊन झाडाचा पाला तू खाशील. लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी देवाच्या हाती सोपवा. देव जे करतो त्याला तोड कधीच नसते, कधीच तोड नसते. अजून एक गोष्ट वाचूया. दुसरे राजे 2 अध्याय 13 आणि 14 वचन. देव कुठे हा प्रश्न आल्यावर त्याचं उत्तर देव किती भारी देतो. एलियाचा जो जगा त्याच्या अंगावरून खाली पडला होता, तो त्याने उचलून घेतला आणि तो परत जाऊन यार्देन तीरी उभा राहिला. एलियाच्या अंगावरून पडलेला झगा पाण्यावर मारून तो म्हणाला, एलियाचा देव परमेश्वर कोठे आहे. त्याने तो पाण्यावर मारताच पाणी दुभंग झाले आणि अलिशा पलीकडे गेला. इथं आमचा मुद्दा काय, देवाला कोणी चॅलेंज करू नये. काय विषय आमचा, तुझा देव कोठा आहे, देवाला आव्हान कोण करेल. आता बघा, इकडं सेवकानं सुद्धा आव्हान केलं. सेवक कोण, अलिशा. आज कधी कधी देवाचे सेवक सुद्धा आव्हान करत असतात या पृथ्वी तलावर. त्यांना नकारात्मक परिस्थिती, बरं तुम्ही त्या नकारात्मक परिस्थिती संबंधानं बघितलं बा, हा कसा पॉझिटिव्ह बनला आणि हे सेवक कसे निगेटिव्ह होते. 2 अध्याय 16 वचन वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. 16 वचन. ते त्यास म्हणाले, ऐका आपल्या सेवकांजवळ 50 बळकट पुरुष आहेत. 50 बळकट पुरुष आहेत. कुणाकडे म्हणजे काय, बॉडीगार्ड. तेव्हा सेवकाला बॉडीगार्ड होते हो. मी माग मला वाटतं पुण्यात एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला असेच काहीतरी बॉडीगार्ड आणले होते, कारण 3दा ती सभा रद्द झाली. काही लोकांनी, विघ्न संतोषी लोकांनी तो ख्रिसमस फेस्टिवल होऊ दिला नाही. मग त्यांनी ते कार्यक्रम कॅन्सल केले आणि मग दुसऱ्या ठिकाणी ठेवल्यावर त्यांनी सांगितलं, आम्ही तिथे येऊन पण गोंधळ घालणार आहे. आपलेच लोक बरं का, बाहेरचे नाही. मग यांनी काय केलं, त्या सभेला दुसऱ्या ठिकाणामध्ये नेलं आणि मला वाटतं 8 ते 10 तगडे बॉडीगार्ड. मला ते कल्पनाच नाही. ते असे एवढे दंड, त्यांचे छाती भीती एकदम फुगलेली. मी कुतूहल म्हणून म्हटलं, बरं ते बसायचे, ऐकायचे. नंतर ते आले, आम्हाला पण फोटो काढ. ते येऊन माझ्यावर फोटो काढायले, पण मी ते फोटो काढून स्टेटसवर ठेवले. मला काय माहिती लोकांच्या डोक्यात काय येईल. तिकडून मला आलंच की सेवकाला कशाला बॉडीगार्ड आहे हो इथं. आता तेव्हा नाही सापडलं, पण देवाने आता सापडून दिलं. 50 बळकट पुरुष आहेत. 50 बॉडीगार्ड. याच्यात नाही अडकून पडायचं बरं का. कथ्या कुठले असतात तिथं, हे कशाला, ते कशाला, ते कशाला, हे कशाला, नाही का. सगळं सेवक. आमच्याकडे सेवक म्हणजे काय, त्यांनी गाढवावर बसून निघावं. सेवक म्हणजे शबनम. कोणी तर मला म्हणलं,
काढूनच टाकल्या शेवटी. आता माझ्या मीटिंगमध्ये त्या व्यक्तीला आरोग्य मिळालं, बरा झाला तो. त्याने तो मेसेज बघितला. कधीतरी प्रोग्रामला मूड फिरला तर घालतो, मला एवढं काही इंटरेस्ट नाही. आणि ठेवून ठेवून करायचं तर काय, एक दिवशी मोदीने काहीतरी काढलं तर त्या बी गायब होतील म्हणून घालून मोकळं व्हायचं नाही. काहीतरी काढायलाच बाबा, त्याचं काय सांगतात. ते घातले. एक विचारू का पाळक साहेब? म्हटलं विचारा की, कशाला एवढा शॉप करता हो? 5-5 तुम्ही 10-10 बोटामध्ये अंगठ्या घालता. मी म्हटलं तुम्ही अंगठ्या बघता का वचन ऐकता? नको ते सेवक म्हणजे काय, त्यांनी एकदम साधं. तुम्ही थोबाडीत मारा, तुम्ही पुढं करा घाल. मग हे बॉडीगार्ड कशाला होते? बळकट पुरुष कशाला होते? कशाला बळकट पुरुष होते? वाचा परत वचन वाचा. ते त्यास म्हणाले, ऐका ऐका, आपल्या सेवकांजवळ 50 बळकट पुरुष आहेत. 50 बळकट पुरुष आहेत. आपल्या स्वामीचा शोध करण्यास त्यास जाऊ द्या. सांगण्याचा मुद्दा, या अलिशाच्या सेवकांना किंवा त्यांचे शिष्य आहेत, त्या शिष्यांना सुद्धा या एलियाचं स्वर्गारोहण झालेलं ते विश्वासच बसत नव्हता त्यांचा. अलिशाचा प्रश्न आहे, एलियाचा देव कुठे आहे? एलियाचं रॅप्चर झालं, एलिया स्वर्गारोहण झाला. हे का मी तुम्हाला सांगतो, कधी कधी आम्ही किती पण स्पिरिच्युअल असलो ना, पण आत्मिक गोष्टींवरती आमचं, म्हणजे आत्मिक देव काहीतरी करतो यावरती आमचा विश्वास नसतो. म्हणजे स्पिरिच्युअलिटी जी आहे ना, ती फक्त आम्ही जायचं आणि करायचं. कसं की तुम्ही चर्चला जायचं, चला नाही चर्चला, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला हे सगळं बडबड गीत गायला खूप 23 असतो. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काय येऊन पडणार नाही. तुम्हाला हिरव्यागार कोणा ते पोपटाला पाठ केलं जातं आणि पोपट बोलतो परमेश्वर माझा. अहो पण परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही ऊन पडणार नाही, हे कधी तुम्ही बोलणार आहात? जेव्हा तुमच्याकडे सगळं ऊन आहे, काढून घेतो देव सगळं. हो, आणि जेव्हा तुम्ही झिरो बनता, मग तुम्हाला सारपं त्या ठिकाणच्या विधवेकडे काय, बाई मला पाणी घेऊन ये, गेली पाण्याने. कोरभर भाकर घेऊन ये. महाराज एकच भाकर मी खाणार, माझा मुलगा खाणार, मरून जाणार आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला आता तुला ते प्रॅक्टिकल करायचंय. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला तुला ती भाकर देताना तुझ्यात हे असलं पाहिजे की जेव्हा मी माझी भाकर देईल, परमेश्वर मला काही ऊन पडू देणार नाही. हे प्रॅक्टिकल आहे तुमचं. जेव्हा तुम्हाला ते द्यायचं असतं ना, तेव्हा तुम्हाला तो अनुभव घेण्यासाठी परमेश्वराचं वचन आहे. इकडं रॅप्चर होणं कसं देव तयार करते बरं का जुन्या करातनं लोकांना. एलिया उचलला जाणार आहे, प्रभू येशू ख्रिस्त येईल, तोही उचलला जाणार आहे. तसं या पृथ्वीतलावर तुम्ही असाल, तुम्ही सुद्धा उचलले जाणार आहात. हे उचलले जाण्याच्या अगोदर लोक तुम्हाला धरून देतील, जिवे मारतील. तुम्ही अलिशासारखा प्रश्न करू नका, एलियाचा देव कुठे आहे? जेव्हा तुम्ही प्रश्न कराल, जगा त्याची वळकटी केली आणि त्यानं यार्देनेवरती मारली. आणि बायबल सांगतं देवानं यार्देन दुभांगली. जगा ही सेवकाची क्वालिटी आहे. जगा हे त्याचं पाचारण आहे. जगा हे त्याचं संरक्षण आहे. जगा हा देवानं दिलेला त्याला वरदान आहे. म्हणून मी पाहतो योसेफ हा 12 वंशातला सगळ्यात वेगळा आशीर्वादित 12 लोक आहेत, 12 पुत्र आहेत याकोबाला. या 12 पुत्रांमधला योसेफ जो आहे तो क्वालिटी मधला मुलगा आहे, क्वालिटीचा. 11ला त्यांनी जगा शिवला नाही, पण योसेफाला त्याने जगा शिवला. हे कॉलिंग, हे पाचारण आहे, ही जगाची ताकद आहे. कोणी सेवकानं साधं समजू नये. जेव्हा प्रभूनं तुम्हाला हा जगा दिला, या जग्याबरोबर तो दाखवतो एलियाचा देव कुठे आहे. आणि तो जगा घेतला. फार सुंदर आहे बरं का, प्रभूनं ते मला इतकं सुंदर रेव्हेलेशन दिलं. तो जगा घेतला त्यानं आणि वळकटी करून मारलं आणि यार्देन दुभांगली. आणि यार्देन या शब्दाचा अर्थ मरण. आता उत्तर तुम्हाला देतो, कोणीच व्यक्ती तुम्हाला मारू शकत नाही का? या जग्यानं मरण दुभांगलं जातं. जगा तुम्हाला मरणाच्या पलीकडे घेऊन जातो. तुम्हाला वाटतं लोक मारतील, नाही हो, तो तर जगा तुम्हाला सुरक्षित करणार आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का? बघा किती सुंदर बायबल आहे. देवानं योसेफाला एक दृष्टांत दिला, 11 पेंड्या तुझ्या पेंडीला नमन करतील. नीट आहे खबर का?
हा झगा किती महत्वाचा आहे मी तुम्हाला सांगत. 11 पेंड्या तुझ्या पेंडीला नमन करतील, सूर्यचंद्र 11 तारे तुला नमन करतील. आता ते स्वप्न त्याने ऐकलं, भावांना सांगितलं, बापाला पण सांगितलं. आता सगळे त्याचा द्वेष करायला लागले. मग या मेंढर चालले जायचे, लांब लांब गावाला ते जायचे. 4 दिवस 5 दिवसाचं अंतर यायला वेळ लागायचा. मग याकोबानं सांगितलं त्या योसेफाला, जा तुझे भाऊ कुठे आहेत बघून ये. हा गेला आणि गेल्याबरोबर तिकडं ते म्हटले स्वप्नदर्शी आला. ऐका बरं का, जाताना त्याच्या बापानं शिवलेला खास जगा घालून तो गेला होता, जो त्याच्या बापानं त्याला जगा दिला होता, जे त्याचं वेगळंपण आहे, तो जगा घालून गेला होता. विचार करा, समजा त्या दिवशी तो जगा त्यांनी घातला नसता, तो मेला असता. म्हणजे जगा नसल्यावर मरण आहे. अहो जगा तर तुम्हाला वाचवणार आहे, जग्यामुळे तुम्ही वाचणार आहे. काय सांगितलं तिथं, असं लिहिलं, तो तिथं गेला, त्याने त्याला पकडलं, खड्ड्यामध्ये टाकलं. नंतर देवानं तिथं खास लोकांना पाठवलं. नीट आहे का, खास लोकांना पाठवलं. ते लोक आले आणि जेव्हा ते लोक आले इकडं, देवानं त्याला मरणातनं बाहेर काढलं. काय शिकायचं आहे, मरणापासून सोडण्यासाठी देवानं तुमच्यासाठी खास लोक तयार करून ठेवलेले आहेत. देवानं ठेवलेले आहेत. कुठून येतील कसे येतील सांगता येत नाही. कालच मी एक व्हिडिओ ऐकला आणि पाठवला. एक व्यक्तीनं छानपैकी असा टिळा लावून आणि भगवं उपर खांद्यावरती टाकून तो व्यक्ती बोलत होता. मला वाटतं की माहीत नाही तारीख कुठली तरी, पुढच्या आठवड्यामध्ये आहे का, कोणाकडे आलं का ते, या मुंबईमध्ये सगळे ख्रिस्ती लोक एकत्र येणार आहेत. 23 तारखेला मला असं वाटतं काहीतरी आहे, शुक्रवारच्या दिवशी. 13 तारीख किंवा 23 तारीख असं काहीतरी आहे. तर सगळे तिथं जाणार आहे. हे आव्हान कोण देत होतं, तुम्ही तिकडं या. एक हिंदू व्यक्ती, त्याच्या गळ्यात भगवा टिळा लावलेला आहे. पण तो ख्रिस्ती लोकांना घाबरू नका, हा देश संविधानानं चालणारा देश आहे. या देशामध्ये कोणी तुम्हाला हात लावू शकणार नाही. का, जेव्हा तुमच्यासाठी कोणीतरी योजना करून ठेवत असतो, तेव्हा देव त्यातून बाहेर काढण्यासाठी जसं योसेफासाठी लोक पाठवले, तसं देव तुमच्यासाठी पाठवेल. का, देव स्वतः पिक्चरमध्ये येत नाही. आम्हाला प्रश्न पडतो की नाही, मग देवाने चून दाखव ना. आता तुम्हाला मारायला लागल्यावर, तुम्ही समजा एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि तुम्हाला मारायला, समजा तुम्ही BJPचे कार्यकर्ते आणि तुम्हाला कोणीतरी मारेल, मोदी म्हणाल का, थांब मी येतो दाखव. तो सांगतो तिथं गट प्रमुख कोण आहे, नाही साधा आहे ते, जाऊन बघू नये. तो गट प्रमुख येतो, हात लावायचा नाही, आमचा माणूस आहे. देव तुम्हाला मारायला लागले, तो स्वतः तर नाही येणार, एक गट प्रमुख पाठवून देईल, जाओ उसको देख ले कोण आहे बाबा. आणि देवाचा दम इतका भारी असतो ना त्याच्यात. आता मग खालच्या मुद्द्यात तुम्हाला दाखवेल देवाचा दम कसा दम असतो. देवाच्या दमात सगळे गार होतात. परमेश्वर तुमच्यासाठी, म्हणून झगा जाऊ देऊ नका. काही लोकांनी म्हटलं असेल, सेवाच बंद करावं बाबा, आता बस झालं, मारणार आहे तर कशाला सेवा करायची, बस झालं, एवढे वर्ष केली ती. काही त्याच्या बहिणी पण सांगितलं, नवऱ्या बायकांनी, काहीतरी काम धंदा करा. एक तुम्हाला अजिबात पाळक लोकांना म्हणले असतील, दुसरं काहीतरी करावं, जाता जाता कुठंतरी मारून फेकतील. होत नाही तसं. हा झगा तुम्हाला सुरक्षा प्रदान करणार आहे. योसेफानं झगा घातला, त्याच्या भावानं त्या खड्ड्यातनं त्याला बाहेर काढलं, विकलं आणि योसेफाच्या झग्याला रक्त लावलं आणि बापाला सांगितलं तुमचा मुलगा मेला. ऐका, त्याच्या बापाला वाटलं मुलगा मेला. मुलगा मेला नव्हता, झग्यामुळं मुलगा राजपदावरती गेला होता. राजपद साधी गोष्ट नाहीये. एक विश्वासणारा व्यक्ती, एक विश्वासणारा व्यक्ती म्हणून जीवन जगणं, ह्याच्यासारखी अद्भुत गोष्ट कोणती नाही. अहो, ज्याला मारण्याची योजना केली होती देवानं, त्याला उच्च पदावरती नेलं. फारो काय म्हणतो माहिती का, मी फक्त सह्यापुरता राजा, तू फक्त सहीला कागद घेऊन ये, तू काय लिहिलं ते पण मी वाचणार नाही. अख्खं राज्य जरी तू मांडून ठेवलं तर मी सही करेल, का तर तुला ज्ञान जास्त आहे, तुझ्या ठाई देवाचा आत्मा आहे. हे गोष्ट ध्यानात ठेवा. जगा तुम्हाला उच्च पदावरती घेऊन जात असतो, सर्वोच्च जागी. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट वाचूया. यार्देन त्यानं दुबांगली. त्याने विचारलं एलियाचा देव कोठे आहे.
त्यानंतर इर्मयाचं पुस्तक 2 अध्याय 4 ते 14 पर्यंतची वचनं पहा. देवाला कोण आव्हान देईल काय म्हटलंय त्या ठिकाणामध्ये. हा, हे याकोबाच्या घराण्या, याकोबाच्या घराण्या, इस्रायल घराण्या, इस्रायल घराण्या, घराण्यातील सर्व गोत्रांनो, सर्व गोत्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका. परमेश्वराचं वचन ऐका. परमेश्वर म्हणतो परमेश्वर म्हणतो की तुमच्या पूर्वजास, तुमच्या पूर्वजास माझ्या ठाई असा कोणता अन्याय आढळला, माझ्या ठाई असा कोणता अन्याय आढळला की ते माझपासून दूर गेले माझ्यापासून दूर गेले व शून्याच्या मागे लागून, शून्याच्या मागे लागून शून्यच झाले. शून्य झाले. ते असेही म्हणाले नाही ते असंही म्हणाले नाही की ज्या परमेश्वराने आम्हास, ज्या परमेश्वराने आम्हास मिसर देशातून आणले, मिसर देशातून आणले, आम्हास रानातून वैरान रानातून वैरान व खास खळग्याच्या प्रदेशातून, खास कळग्याच्या प्रदेशातून, निर्जल देशातून निर्जल देशातून व मृत्यू छायेतून नेले, मृत्यू छायेतून नेले, ज्या प्रदेशातून कोणी जात येत नाही कोणी जात येत नाही व जेथे मनुष्य वस्ती नाही, मनुष्य वस्ती नाही, त्यातून आम्हास नेले. त्यातून आम्हास नेलं. तो परमेश्वर कोठे आहे? तो परमेश्वर कोठे आहे? मी तुम्हास मी तुम्हास सुपीक भूमीवर, सुपीक भूमीवर तिचा उपज खाण्यासाठी उपज खाण्यासाठी व तिची संपत्ती भोगण्यासाठी संपत्ती भोगण्यासाठी आणले. आणले. पण तुम्ही येऊन माझा देश विटाळला, माझा देश विटाळला, माझे वतन तुम्ही, माझे वतन तुम्ही अमंगळ केले आहे. अमंगळ केलं आहे. परमेश्वर कोठे आहे? परमेश्वर कोठे आहे असे याजक म्हणाले नाही, याजक म्हणाले नाही. व धर्मशास्त्राचा कारभार धर्मशास्त्राचा कारभार चालविणाऱ्यांनी मला जाणले नाही. मला जाणले नाही. लोकपालही लोकपालही मजपासून फितले, माझ्यापासून फितले, संदेष्टे बाल दैवताच्या नावाने, संदेष्टे बालदैवतांच्या नावानं भाषण करू लागले भाषण करू लागले व निरर्थक गोष्टींच्या मागे लागले. निरर्थक गोष्टींच्या मागे लागले. म्हणून मी तुम्हाशी आणखी वाद करीन, आणखीन वाद करील. मी तुमच्या मुलांच्या मुलांशी वाद चालवीन, असे परमेश्वर म्हणतो. किती लोकांच्या द्वीपात, किती लोकांच्या द्वीपात जाऊन पहा, केदारास कोणाला तरी पाठवून नीट विचार करा व असल्या गोष्टी कधी झाल्या आहेत का ते पहा. जे देवच नव्हे असले देव तरी कोणा राष्ट्राने बदलले काय? राष्ट्राने बदललं काय? तरी पण माझ्या लोकांनी आपल्या वैभवाचा मोबदला जिच्यात हित नाही अशा गोष्टीशी केला आहे. हे आकाशा हे पाहून भयचकित हो, थरथर काप, शुष्क होऊन जा, असे परमेश्वर म्हणतो. कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केलं. मी जो जिवंत पाण्याचा झरा त्या मला त्यांनी सोडलं आणि ज्यात पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून टाकले. इस्रायल गुलाम आहे का? तो घरी जन्मलेला दास आहे का? तर तो लूट का झाला आहे? तरुण सिंहांनी त्याचवर गर्जना केली आहे. त्यांनी महानात केला आहे. त्यांनी त्याचा देश उजाड केला आहे. त्यांची नगरे जाळून पोळून निर्जन केली आहेत. इतकं सगळं तुम्ही वाचल्यावर तुम्हाला कळेल याच्यामधला एकच प्रश्न आहे, आमचा देव. प्रश्न तर आलिशानं विचारलं, एलियाचा देव कुठे आहे? स्तोत्रामध्ये कोराचे पुत्र असं म्हणतात की राष्ट्रे असे म्हणतात की यांचा देव कुठे आहे? स्तोत्रामध्ये पुन्हा राष्ट्रांसंबंधानं म्हटलं सेवकांचा रक्तपात झाला. स्तोत्र 79:10-11 मध्ये म्हटलं सेवकांचा रक्तपात झाला आणि राष्ट्रे विचारतात यांचा देव कोठे आहे? आणि तिथं असं म्हटलं या सेवकांच्या रक्तपाताचा दंड मी राष्ट्रांना देईल. आता इथं देव इस्रायल लोकांनाच प्रश्न करायला लागतो. तुम्ही असं का म्हटलं नाही की आमचा देव कुठे आहे? का देवाने हा प्रश्न केला? देवाला असं वाटायला लागलं की लोकांनी विचारलं पाहिजे देव कुठे आहे, देव कुठे आहे. सामान्य गोष्ट आहे. कधी कधी दुर्लक्षितपणा बघा. तुम्ही साधं चर्चला आला, तुमच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही, तुमचं अस्तित्वच जाणवलं नाही, तर तुमच्यामध्ये ती फिलिंग्स येते, अरे माझी कोण दखल घेत नाही. बरं आपण एवढे सुपिरियर तर नाही ना जेवढा देव सुपिरियर आहे. बरं आपण काय केलं आपण एकमेकासाठी किंवा मंडळीसाठी आपण काय केलं, चर्चसाठी आपण काय अशा मोठ्या गोष्टी केल्या की आपण एवढी अपेक्षा करतो. इकडं देव काय म्हणतो, मी तुम्हाला गुलाम राहू दिलं नाही.
काय काय वाचा बरं तिथं. हे याकोबाच्या घराण्या सर्व गोत्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका. परमेश्वर म्हणतो की तुमच्या पूर्वजास माझ्या ठाई असा कोणता अन्याय आढळला, कोणता अन्याय आढळला की ते माझ्यापासून दूर गेले, माझ्यापासून दूर गेले, शून्याच्या मागे लागून. इकडं लोकांना देवानं मिस्रातनं बाहेर काढलं. तो म्हणतो मी तुम्हाला खाच खळग्याच्या प्रदेशातनं नेलं बरं का. सगळं काही रानामध्ये तुम्हाला मुबलक दिलं, कोणत्या गोष्टीची कमतरता नाही ठेवली. तुम्ही गुलाम होता. सकाळी उठल्यावरती गवत जमा करत होता, माती जमा करत होता, विटा भाजत होता, तुमचं कन्न माझ्यापर्यंत पोचत होतं. अरे किती संकट तुमच्या जीवनात होती. मी तुम्हाला सुबत्ता मिस्रातनं बाहेर काढलं. निघताना काम करताना तुम्ही गरीब होता, पण निघताना तुम्हाला धनवान केलं. मिस्त्री लोकांची सगळी त्यांची जे असणारे अलंकार आहेत तुमच्या स्त्रियांनी आपल्या अंगावरती परिधान केले. त्यांचं मन मी बदललं. रानामध्ये तुम्ही चालताना भूक लागली तर तुम्हाला मान्ना मी दिला, स्वर्गीय मान्ना, जे देवदूत खात होते. देवदूतांचं खाद्य मी तुम्हाला पृथ्वी तलावरती दिलं. तुम्ही ओरडला, रानामध्ये पाणी नव्हतं तर तुम्हाला खडकातनं पाणी काढलं. किती मोठे चमत्कार केले. आणि ते करत असताना समोर तांबडा समुद्र, पाठीमागं फारोचं सैन्य. अशा परिस्थितीमध्ये मी तुमच्यासाठी तांबडा समुद्र दुभांगला. अरे किती चमत्कार केले. फारोचं सैन्य त्या समुद्राच्या खोल तळाशी गाडलं. आणि सगळं करता करता आता बघा लोक चमत्कार विसरून गेले. असं आमचं आत्मिक जीवन असतं. समृद्धी, विपुलता, निरोगी जीवन, पुरवठा, सगळ्या गोष्टीची मुबलकता. कधी कधी करता करता जिथं देवाचं भजन पूजन करण्याच्या ऐवजी तो काय म्हणतो, लोक फार सुंदर म्हटलं काय, धर्मशास्त्र शिकवणारे, काय धर्मशास्त्राचा कारभार चालवणाऱ्यांनी मला जाणले नाही. मला जाणलं नाही. कोणी जाणलं नाही हो. शास्त्राचा विषय चाललाय सेवकांचा. कोणाला मारणार आहे, कोणाविषयी फरमान निघालेलं आहे. धर्मशास्त्र कोण शिकवतं, सेवक. आता बघा, सेवक ज्यांना धर्मशास्त्राचा कारभार हातामध्ये दिलेला आहे, सेवा करणारी प्रत्येक व्यक्ती. सेवक म्हणजे नुसतं पाळकच नाही. कोण सेवा करतं, धर्मशास्त्र जे सांगतं अशा प्रत्येक व्यक्तीला तो म्हणतो धर्मशास्त्र मी तुमच्या हातामध्ये दिलेलं आहे. काय लिहिलंय वाचा. परमेश्वर कोठे आहे. धर्मशास्त्राचा कारभार, धर्मशास्त्राचा कारभार चालविणाऱ्यांनी मला जाणले नाही. मुळामध्ये जाणलं म्हणजे ओळखलं. झालं काय माहिती का, धर्मशास्त्र सांगणं वेगळं आणि देवाला जाणणं वेगळं. आता या सगळ्या गोष्टी मी सांगत बसलो म्हणजे मी देवाला ओळखतो असं नाही. देवाची ओळख असणं, लक्षात ठेवा. आता सांगणं वेगळं आणि ओळख असणं वेगळं. हे कसं असतं ते मी तुम्हाला सांगतो. समजा मी याच्यातलं सांगायला लागलो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे कसं काय सगळं आलं इकडून. विचार करा की एक विषय तिथं ते बोलले आणि त्याच्यावर धरून हे कसं काय पॉसिबल आहे हे शास्त्रामध्ये शोधणं, ते पुटअप करणं. पण बुद्धीनं सगळं काही त्या, मग याचा अर्थ असा नाही की मला सगळं मी देवाला ओळखलेलं आहे याच्यावर नाही तुम्ही ठरवायचं. नाही त्यांना देव माहिती आहे मग त्यांना शिकते आणि सगळ्या गोष्टी तरी, तसं नसतंय. देव माहीत असणं म्हणजे काय, ज्याला देवाची ओळख आहे ना तो पापापासून दूर राहतो. देवाला ओळखलं होते ना, एक व्यक्तीला जर देवाची ओळख होती ना तो घाबरतो. सगळ्याला प्रभूची ओळख झाली म्हणून त्याने विचारलं. प्रभू येशूला घरी आणलं, पाहिलं त्यानं. घरी आल्यावर तो म्हणतो मी कुणाचं येशू बोलला का त्याला कुणाचं कुभांडानं घेतलं. त्याने ओळखलं. हो, त्यांना ओळखलं, याला माहिती आहे सगळं. जेव्हा देवाची ओळख होती ना पहिल्यांदा तुम्ही स्वतःमध्ये बदल करू लागता, जीवनामध्ये परिवर्तन होतं, देवाचं भय आमच्यामध्ये येतं, आमच्या बोलण्यात, विचारामध्ये, कृतीमध्ये, सगळ्यामध्ये चेंजेस. म्हणजे आम्हाला देवाची ओळख पटलेली आहे. प्रॉब्लेम काय माहिती का, धर्मशास्त्राचा कारभार करणाऱ्या लोकांनी मला ओळखलं नाही. हीच गोष्ट आहे. संरक्षण कोण देणार आहे, जेव्हा धर्मशास्त्र तुम्ही समजून घेतलं आणि धर्मशास्त्रातला देव त्याला काय आवडत नाही, काय पसंत नाही देवाला, काय आवडत नाही त्याला. आलिशा त्याच्याबरोबर गेहजी होता. नामान कोडी आला, नामान कोड्याने 7 यार्देनेमध्ये डुबक्या मारल्या.
आणि नामान कोडी येताना भरपूर नजरांना घेऊन आलं की आलिशाला देऊन टाकावं. पूर्वीची पद्धत होती, संदेश त्याला कोणी रिकाम्या हाताने भेटायला जायचं नाही, हा नियमच होता जुन्या करातला. मग तो नजराणा घेऊन आला, पण त्यानं ते स्वीकारले नाही ना नामान कोड्याची भेट आलिशानं स्वीकारली नाही, म्हणजे त्याला ते आवडत नाही. आता बघा, आलिशाने ते स्वीकारले नाही. त्यात तो गेजी काय म्हणतो माहिती का, माझ्या स्वामीला काय कळतं, त्याला कळतच नाही, हे कशाला स्वीकारलं नाही, स्वीकारायला पाहिजे होतं. मग आता झालं काय, हा गेला आणि त्यानं नीट ऐका बरं का, काय ओळख असणं, धर्मशास्त्राचा कारभार करणारा देवाची ओळख नाही. गेहजी आणि आलिशा हे दोघं एकमेकाच्या बरोबर चालत आहे. आलिशा संबंधानं आरामाचा राजा काय म्हणतो, अरे मी बेडरूम मध्ये बोलतो आणि त्याला तिकडं कसं काय कळतं. आता हे गेहजीला सगळं माहिती असेल का नाही, एवढे वर्ष असलेला काय प्रगटीकरणाचं दान आहे, हे काय बोलतो त्याला तिथपर्यंत पोचतं. मग त्यांनी जाऊन गपचूप नजराणा घेऊन कसं काय लपवून ठेवला. म्हणून म्हटलं, जाणीव असलं, एकदा देव माहिती असला त्याला कळलं पाहिजे. मी जरी तिथं जाऊन ते लपवून ठेवल्या तर आलिशाची नजर मला शोधणार आहे. हीच गोष्ट आहे. देव कुठे आहे हा प्रश्न रोज आम्हाला स्वतःला करायला पाहिजे. म्हणजे काय, एखादी गोष्ट करताना तुम्ही म्हटलं पाहिजे देव कुठे आहे, लगेच तुमच्या लक्षात येईल इम्मॅन्युएल माझ्या बरोबर आहे, तो माझ्या बरोबर देव आहे. मग माझ्या सगळ्या कृतीला मर्यादा येते हो, सगळ्या कृतीला मर्यादित. मी ख्रिस्ती आहे म्हणून स्वर्ग राज्य माझ्या बरोबर देव. बरं, देव तुमच्या बरोबर आहे, किती भययुक्त जीवन जगावं लागतं, किती भययुक्त. बायबल सांगतं तुझं बसणं, तुझं उठणं, तुझं बोलणं, तुझं चालणं सगळं देव पाहतो, प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवतो. आणि स्वर्गामध्ये गेल्यावर एक गोष्ट तुम्हाला सांगू का, जजमेंट जे होणार आहे या पृथ्वी तलावरती, आमच्या समाज व्यवस्थेमध्ये ज्या देशात आम्ही राहतो, इथं बोलल्यावर कोणी कुणाला तुरुंगात टाकत नाही. आता ते बोलले ना, यांना मारा, सरकार जज काय म्हणणार, मारलं का, गुन्हा घडलाच नाही. स्वर्गामध्ये तसं नाही, तुम्ही बोलल्यावर गुन्हा. गुन्हा कशावर आहे, बोलल्यावर सुद्धा गुन्हा आहे. अरे वेडगाळा म्हटला, अरे मूर्खा म्हटला तरी गुन्हा आहे. म्हणजे तुम्ही देवाला प्रश्न काय करायचा आहे, देव स्वतः सांगत आहे. हे लोक का म्हणत नाहीत की देव कुठे, देवानं प्रश्न केलाय. तुम्ही धर्मशास्त्र शिकवता, धर्मशास्त्र शिकवता शिकवता तुमच्या लक्षात हे काय येत नाही की यांनी देवाला ओळखलं नाही. धर्मशास्त्र शिकवलं पण देवाला ओळखलं नाही. हो, हे देवाचं रडणं आहे, हे देवाची कुरकुर आहे, हा देवाचा त्राग आहे, हा देवाचं दोषारोप लोकांवरती. काय तुम्ही मला का ओळखलं नाही, देव कुठे आहे. आता पुढे वाचा. हा, परमेश्वर कोठे आहे असे याजक म्हणाले नाही, याजक म्हणाले नाही. व धर्मशास्त्राचा कारभार चालवणाऱ्यांनी मला जाणले नाही. लोकपालही मजपासून फितले. कोण लोकपाल म्हणजे कोण, त्या लोकपाल आले नाही का, अण्णा हजारांनी बिचाराने उपोषण केलं आणि लोकपाल आणले. पण बायबलमध्ये ऑलरेडी लोकपाल आहेत. मग कोण आहेत वो लोकपाल, एल्डर. कोण, आपल्याकडे एल्डर म्हटल्यानंतर त्यांना फक्त आपल्याकडे नाही, दुसरीकडे आपल्याकडे नसतात. एल्डर म्हटल्यावर त्यांना, मी कुठं पण गेल्यावर हे आमचे एल्डर. कोणाचं कोणाशी पटत नसतं बरं का. मुळामध्ये तिथं ते निवड करताना विरोधात प्रचार करावा लागतो. ते चांगले तर आम्हाला मतं द्या, नाही का. काय लोकपाला संबंधाने सांगितलं, लोकपाल ही मजपासून फितले. कोण फितलं, लोकपाल. एल्डर पण फितले हो देवापासून. प्रश्न देव तोच विचारतो की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधायचंय की देव कुठे. का हो, ज्यांच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली. लोकपाल म्हणजे लोकांचा निवाडा करावा. लोकपाल या शब्दाचा अर्थ काय, लोकांचा निवाडा. काही चुकीच्या गोष्टी असेल, त्यांच्यावर अन्याय झाला असेल, त्यांच्यावर चुका त्यांच्याकडनं काही त्यांचा न्याय करावा, याच्यासाठी लोकपाल नेमलेले होते.
एल्डर नेमले होते. आम्ही पाहतो कुठं पहिले लोकपाल नेमायची जी पहिली पद्धत मोशेला त्याच्या सासऱ्याने सांगितलं. कशाला सगळ्याचं एकटाच करत बसलाय, 10-10 वर 100-100 वर 1000-1000वरती एक नेम, ते लोकपाल तेव्हा त्यांनी निवडले. कशासाठी? सगळ्यांचा तंटा मोशे सोडत होता. आणि आता देव म्हणतो तसं करू नको, द्या. इथ्रोच्या तोंडामध्ये देवाने शब्द घातला आणि ते लोकपाल नेमले. म्हणजे आज प्रश्न काय, प्रभू विचारतो, हे सगळं करत असताना देवाच्या मर्जीप्रमाणे देवाला ओळखत नाहीये. ही गोष्ट आम्हाला ध्यानात घेणं फार गरजेचं आहे. जेव्हा परमेश्वर त्याचं वचन आमच्याशी बोलत असतो, तो स्वतः प्रश्न करत आहे की तुम्ही विचारा देव कुठे आहे. आता मंडळांच्या स्थितीमध्ये मंडळांनी विचारलं पाहिजे देव कुठे आहे, का लोक देवाच्या मर्जीप्रमाणे वागत नाहीत. कान देऊ नये का? देवाची मर्जी, देवाची व्यवस्था लक्षात ठेवा. एक मंडळी, एक चर्च, प्रभूचं निवडलेलं भवन, देवाचं निवडलेलं घर आणि देवाचे निवडलेले लोक. कोणतंही पाचारण, मी सेवका संबंधाने बोलत आहे, आम्ही सेवा करणारे लोक आहोत. आणि सेवा करणारे लोक असताना आता आम्ही स्वतः प्रश्न करायचा. समजा मी मंडळीमध्ये काम करणारा व्यक्ती आहे, लोकपालाचा प्रश्न काय, मी देवाच्या मर्जीप्रमाणे वागतो का? मग त्याचा परिणाम खाली वाचा. हा, संदेष्टे बालदैवताच्या नावाने भाषणे करू लागले व निरर्थक गोष्टींच्या मागे लागले. प्रश्न काय? तो म्हणतो की लोक असे का म्हणत नाही की देव कुठे आहे. लोकांनी प्रश्न करायचा. कोणी प्रश्न करायचा? ऐका बरं का, काय सिद्धांत, काय शिक्षण आहे. आणि मंडळांना शिक्षणाचं गरज काय असं म्हटलं त्या ठिकाणी. लोक निरर्थक संदेष्टे बालदैवतांच्या नावाने भाषणे करू लागले व निरर्थक गोष्टींच्या मागे लागले. मंडळी, चर्च निरर्थक गोष्टीच्या मागे लागतं. म्हणजे काय? ज्याच्या निष्पन्न होत नाही, ज्या गोष्टीमध्ये आत्मिकता नाही, ज्या गोष्टी स्पिरिच्युअली तुम्हाला वरच्या पातळीवर ते नेत नाही, ज्या गोष्टी तुम्हाला स्वर्गाच्या राज्यासंबंधाचं शिक्षण देत नाही, ज्या गोष्टीमुळे तुम्हाला कृपादान प्राप्त होत नाही, ज्या गोष्टीमुळे तुम्ही आत्मिक बनत नाही, असल्या गोष्टी जर असेल तर आम्ही प्रश्न करायचा, देव कुठे आहे. लक्षात ठेवा, जेव्हा प्रभूच्या राज्यासंबंधानं, विश्वासासंबंधानं आम्ही बोलतो, त्यास निरर्थक गोष्टी आमच्यामध्ये कधीच असता कामा नये. निरर्थक गोष्टी, प्रत्येक गोष्ट बोलताना, प्रत्येक कृती करताना हा विचार माझ्या डोक्यामध्ये आला पाहिजे, याच्यानं एखाद्या व्यक्तीची उन्नती होणार आहे, माझी उन्नती होणार आहे, माझा विश्वास वाढणार आहे, मी पवित्र बनणार आहे, मी शुद्ध बनणार आहे, मी सेवा करू शकणार आहे, मी प्रभूला संतुष्ट करणार आहे का, या गोष्टी पहिल्यांदा विचारल्या पाहिजे. बरं, आम्ही इथं देवाच्या घरामध्ये आल्यानंतर आम्ही एकमेकाला उत्तेजन द्यायला पाहिजे, एकमेकाची उन्नती केली पाहिजे, एकमेकाला प्रभूमध्ये वाढवलं पाहिजे. ही भावना आहे देवाची. हा देव उद्विग्न होऊन हा प्रश्न करतो बरं का. काय प्रश्न आहे देवाचा? वाचा परत तो. परमेश्वर कोठे आहे, परमेश्वर कोठे आहे असे याजक म्हणाले नाहीत व धर्मशास्त्राचा कारभार चालविणाऱ्यांनी मला जाणलं नाही. लोकपालही मजपासून फितले, वडील लोक पण माझ्यापासून फितले. संदेष्टे बालदैवतांच्या नावाने भाषणे करू लागले. कधी कधी भाषण सुद्धा, लक्षात ठेवा, प्रॉफेटिकल भाषण म्हणजे संदेष्टे, म्हणजे कधी कधी भविष्यात काही गोष्टी घडतील असं आमच्या मुखातनं पण जातं आणि ते पण चुकीचं जातं. हो, चुकीचं जातं. प्रॉफिटिकल मेसेज. बरं, कधी कधी हा प्रॉफिटिकल मेसेज सुद्धा द्वेषपूर्ण किंवा उद्ध्वस्त करण्यासारखा मेसेज. तिथं असं म्हटलं, बालदैवतांच्या नावानं संदेश कसं सांगायला, बालदैवतांच्या नावाने भाषणे करू लागले. संदेश पण नाही म्हटले, काय म्हणलो त्याने? भाषणे करू लागले. म्हणजे कधी कधी तुमच्या मनातला संदेश तुम्ही चुकीच्या पद्धतीने सांगता, त्यास देव प्रश्न करतो, अरे मी कुठे आहे, मग इथं हे सगळं मनच सांगायला लागला. तुमच्या डोक्यातल्या कल्पना, तुम्हाला वाटतं तसा संदेश, जो संदेश त्यांनी बालदैवत नाव घेतलं. हो, आणि संदेश ते इस्रायली आहेत.
आणि तो म्हणतो ते बाल दैवताच्या नावाने संदेश द्यायला लागले. म्हणजे देवाला त्याच्या लोकांचा विध्वंस, उद्ध्वस्त होणं, नाश करणं, त्यांना शासन करणं देवाच्या मर्जीमध्ये कधी नसतं. कधी कधी आम्ही सगळं न्यायसंबंधाने जास्त बोलतो लोकांना. असं होणार तसं होणार. लक्षात ठेवा, अहो राजाला सुद्धा त्यांनी 1 वर्ष वाट बघितली. राजाला बघितली बरं का. आम्ही सुरुवात बघितली तेव्हा या नबुकदनेस्सराला देवानं सांगितलं 1 वर्ष वाट पाहिली, मग त्याला रानामध्ये गवत पाठवण्यासाठी खाण्यासाठी पाठवलं. परमेश्वर असा आहे. म्हणतो मी कुठे आहे? अरे विचारा मी कुठे आहे? म्हणजे सगळा न्याय पृथ्वीतला तुम्ही हातामध्ये घेतला, मग मी कुठे आहे? काय देवाचा प्रश्न? सगळं तुम्हीच करता, मी बसतो एका कोपऱ्यात स्वर्गामध्ये, तुम्हीच चालवा कारभार. ऐका मंडळांना याची गरज आहे. प्रत्येक मंडळीला, प्रत्येक परिवाराला, प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्या व्यक्तीला याची गरज आहे. काय गरज आहे? प्रॉफिटिकल बोलत असताना अशा पद्धतीचं प्रॉफिटिकल बोलू नका की ज्याच्यानं बाल दैवताचे सगळे शाप लोकांमध्ये जातील. आणि प्रभू जो आहे, लक्षात ठेवा, आमचा देव काय आहे ते आम्हाला लोकांना सांगायचं आहे. देव काय आहे लोकांना समजावून सांगा. आणि नेमकं तो देव कुठे आहे आणि त्या ठिकाणामध्ये आता त्याचा परिणाम मी तुम्हाला दाखवतो. त्याचा परिणाम काय? असं घडल्यानंतर देव काय करतो ते पहा तुम्ही. खाली वाचा खाली. म्हणून मी तुम्हाशी आणखी वाद करेन. आणखीन वाद करील. मी तुमच्या मुलांच्या मुलांशी वाद चालवेन. कुणाशी वाद चालवेन? मुलांच्या मुलाशी. बघा बरं का, अहो माणसांसंगती वाद घाल्यावर मला रोज तसे कॉल देतात की आम्हाला आमचे शेजारी जावेत म्हणून प्रार्थना करा. सारखे वाद घालते. ते शेजारी जातील कदाचित. तुम्ही जास्त वाद करणार असेल तर ते पण पळून जातील, नाही का? देव वाद करायला, देवाचा वाद पण थांबत नाही आणि तो त्याला सोडत पण नाही. सांभाळा. जेव्हा परमेश्वर प्रश्न करतो मी कुठे आहे आणि त्याचं उत्तर न शोधता तुम्ही आहे तसं पुढे जात राहता, काही बदल नाही, सिच्युएशन मध्ये फरक नाही. मी तुमच्या बरोबर नाही, तुमच्या लेकरांबरोबर सुद्धा वाद घालील. का वाद घालील? कारण काय त्याचं? बऱ्याच गोष्टी त्यानं सांगितल्या. ज्यांना धर्मशास्त्राची व्यवस्था हातामध्ये दिली त्या लोकांनी मला जाणून घेतलं नाही. जे लोकपाल आहेत त्या लोकपालांनी पण मला जाणून घेतलं नाही. ज्यांच्याकडे मी प्रॉफिटिकल मेसेज दिला त्यांनी सुद्धा बालदैवतांच्या नावानं प्रॉफिटिकल मेसेज दिला, चुकीचं सांगत बसले लोकांना. आणि मला दाखवण्याच्या ऐवजी त्यानं सगळ्या ज्या मला न पसंत पडणाऱ्या गोष्टी दाखवल्या. आणि मग तो म्हटला आता मी काय करणार आहे? प्रश्न तोच आहे, म्हणावं यांचा देव कुठे आहे? तुम्ही जर प्रश्न केला नाही तर देव म्हणतो मी स्वतः दाखवील उत्तर. काय उत्तर? मी तुमच्या लेकरांबरोबर वाद घालील. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, कोणी देवाला चॅलेंज केलं नाही तर तुम्ही शांत राहा. पण देवाला जर तुमच्या कर्तृत्वानं, तुमच्या वागण्यानं तुम्ही चॅलेंज केलं तर या वागण्याचा परिणाम मी तुमच्या लेकरांबरोबर वाद घालणार आहे. आम्ही आमची लेकरं असुरक्षित करून ठेवली. आमची लेकरं असुरक्षित, देव त्यांच्यावर वाद घालणार आहे. वाद घालणं म्हणजे देवाचा वाद घालणं साधं नाहीये. देवाचा वाद घालणं साधं नाहीये. पुढे किती लोकांच्या द्वीपात जाऊन पहा. किती लोकांच्या द्वीपात जाऊन पहा. केदारास कोणाला तरी पाठवून नीट विचार करा. केदारास कोणाला तरी पाठवून नीट विचारा. व असल्या गोष्टी कधी झाल्या आहेत की कधी झाल्या आहेत का ते पहा. ते पहा. जे देवच नवत असले देव तरी कोणा राष्ट्राने बदलले काय? असल्या राष्ट्राने तरी कोणते देव बदललेत का? तरी पण माझ्या लोकांनी आपल्या वैभवाचा मोबदला जिच्यात हित नाही अशा गोष्टीची केला आहे. तो म्हणतो मी तुम्हाला वैभव दिलं आणि तुम्ही त्याचा मोबदला काय दिला? ज्याच्यामध्ये काही हित नाही त्याच गोष्टी तुम्ही करत राहिला. किती भयानक आहे नाही का? आमच्या परिवाराला, देवानं मंडळीला, आमच्या व्यक्तिगत जीवनाला, मी जर माझ्या जीवनाची तुलना केली, मला तुमच्या जीवनाशी काही घेणं नाही, मी माझ्या जीवनाचा विचार करतो की प्रभूनं इतकं सुंदर वैभवी जीवन मला दिलं, तेवढ्या योग्यतेचा मी नव्हतो. आणि मी युजलेस असल्या गोष्टी की ज्याच्यामध्ये काही निष्पन्न होत नाही, ज्याच्यानं काही माझं आणि फायदा होत नाही, म्हणजे आत्मिक
नुकसानच जास्त होतं, हानी होती. मी त्या गोष्टी केल्या तर प्रभू म्हणतो अरे वैभवाचा मोबदला हे काय? काय सुंदर वैभव दिलो आपल्याला. बघा सगळं झालंय आता, वरचं पाडकाम झालंय, एक्सायटेड आहे आता. सोमवारी आता खुर्च्या बघायला जाणार मुंबईला. खुर्च्या बिडच्या बघून हे वैभव रोज वाढत चाललंय, रोज वैभव वाढणार. आणि याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो की बरेच लोक खास भेटायला बघायला येतील. बरं नुसतंच ते वैभव नाही मी म्हणत, आतमधलं डेकोरेशन त्याचा काय फायदा नाही हो. ते फक्त तुम्ही याल, बघाल, तुम्हाला प्रसन्न वाटावं, मुक्तपणे आराधना करता यावी याच्यासाठी सगळं तुमचं AC, आतलं इंटिरियर, आतल्या चेअर्स ते असणार आहे. पण खरं वैभव आत्मेत लोकांचं तारण आहे, लोकांचं बदललेलं जीवन आहे. आणि ते जीवन बदलण्यासाठी तुम्ही काय करता हा प्रश्न आहे. हे वैभव तर प्रभू देणारच आहे मंडळी, म्हणून देवाच्या घरासाठी प्रभू करतोच आणि प्रभूला ते करावंच लागतं. तो काही साधा सुद्धा देव नाही हो, अद्भुत देव आहे. आता मंडळीला तो प्रश्न करतो, काय दिलं मोबदल्यामध्ये, वैभवाच्या मोबदल्यात तुम्ही? हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. प्रभूनं एवढं सगळं वैभवी जीवन दिलं, मंडळीने काय दिलं? कसलं चर्च आहे आम्ही, कसलं चर्च आहे? त्या चर्चच्या वैभवाचा आम्ही भाग आहोत. मला एवढ्या वर्षाच्या सेवेमध्ये जर विचारलं ना तुम्ही काय मिळवलं, मी जाताना तुम्हाला सांगेल की मी मिळवलं ते प्रभूच्या वैभवाचा भाग झालो. एका मोठ्या साक्षीचा भाग मी बनलो. एवढी मोठी टेस्टमनी, एवढी मोठी साक्ष, इतक्या लोकांच्या जीवनामध्ये प्रभू साक्ष घडवतो. त्या साक्षी हे वैभव आहे हो. एकही व्यक्ती आल्यावर निराश जात नाही. कोणीतरी सांगितलं 18 वर्ष लेकरू होत नव्हतं, चर्चला आले ते 18 वर्ष लेकरू होत नव्हतं, आणि जेव्हा गेले 18 वर्षांनी देवाने त्यांना लेकरू दिलं. कसलं वैभव आहे, किती अद्भुत गोष्टी प्रभू करतो. पण आता प्रश्न करतो देव, अरे मी कुठे? उद्विग्न अवस्थेमध्ये देवानं हा प्रश्न मंडळी समोर टाकलेला असतो, मी कुठे आहे? लक्षात ठेवा, एक चर्च, एक मंडळी म्हणून प्रभू जेव्हा त्याचं वैभव देत असतो ना, तेव्हा सेवकाला विचारतो, लोकपालाला तो विचारतो, लोकांना तो विचारतो, प्रत्येक व्यक्तीला विचारतो, मी कुठे असं म्हणा. अन्यथा पुढे काय म्हटलं वाचा, हे आकाशा, हे आकाशा, हे पाहून भयचकित हो. आता लोकांनी प्रश्न विचारलाच नाही, ते आपल्याच मर्जीप्रमाणे वागले. आता तो काय म्हणतो, आकाशा, हे पाहून भयचकित हो. मग आता देव त्याचं अस्तित्व दाखवण्यासाठी सुरुवातच वरून करतो. कुठून सुरुवात करतो? कारण देव कुठे आहे? 115 स्तोत्रामध्ये म्हटलं की राष्ट्राने असं का म्हणावं, यांचा देव कुठे? यांचा देव, आमचा देव तर स्वर्गात, वर आकाशात आहे. त्या स्वर्गात, आकाशाला स्वर्ग म्हटलेले, आमचा देव तर आकाशामध्ये, स्वर्गामध्ये, स्वर्गात. आता देव काय करतो, स्वर्गातनं चिन्ह दाखवायला सुरुवात करतो. आणि चिन्ह त्यांनी दाखवलं इस्रायलमध्ये. असे बॉम्ब पडले, जमिनीच्या खाली सुद्धा जवळजवळ 500-700 फूट खोल जाऊन आकाशातनं आलेले बॉम्ब सगळ्या जमिनीला उद्ध्वस्त करून टाकले, तरी लोक शुद्धीवर यायला तयार नाही. तो म्हणतो, मी कुठे आहे? मी कुठे आहे? तुम्हाला माहिती आहे का, असं काहीतरी विकसित करून ठेवलंय. कालचीच बातमी, काल मी एक्साइट झालो. ते म्हटले की चायनानं मेडिकलमध्ये एवढी जबरदस्त क्रांती केली. 5000 किलोमीटरवरती ते बसणार डॉक्टर, आणि 5000 किलोमीटरवर बसून 5000 किलोमीटरवरून इथून ती सर्जरी करणार. 5000 किलोमीटर इथून सर्जरी. विचार करा, जर एवढं टेक्निक विकसित केले तर तुमचे किती लोकांचे हार्ट उडवून टाकतील, ते किती लोकांच्या किडन्या डॅमेज करतील, किती लोकांना रोगामध्ये पाठवतील. अहो, हे मेडिकलमधली क्रांती नाही, हा जगावरती आलेलं फार मोठं संकट आहे. देव वरून करणार आहे सगळं. का? ज्याच्यासाठी मंडळीची स्थापना, ज्याच्यासाठी ख्रिस्तानं क्रुसावरती रक्त सांडलं, ते लोक व्यर्थ गोष्टींच्या मागे लागलेत. तर तुम्ही कुठे आहे?
लोकांना नाही कळणार. लोकांना वाटणार नाही चायनानं क्रांती केली. चायनानं, देव काय करतो त्याचं ज्ञान शत्रूला देऊन टाकतो, विध्वंस करण्यासाठी, नाश करण्यासाठी. बरं, भारताचा एक नंबरचा शत्रू म्हणजे चायनाच्या पहिले हिट लिस्टवर कोण असणार आहे? भारत. आता तुम्हाला करोना दिला, मला तर कालच पेपरला दिले, त्यांनी म्हटले की नाही नाही, हार्ट अटॅकचा आणि करोना लोशीचा काही संबंध नाही. मग त्यांचं आहे 5000 किलोमीटरवर बसलेल्या. इकडं भारताला कळलं ना कशी काय आमचे लोक पटापटा मारायला लागलेत, हार्ट अटॅकनी जास्त लोक मारायला लागलेत. आणि चायनाने कालच डिक्लेअर केलं आम्ही 5000 किलोमीटरवरती बसून सर्जरी करू शकतो. कशी सर्जरी करतात, काय टेक्निक आहे त्यांचं, काय सॅटेलाईटच्या माध्यमातून करत आहे. मग विचार करा, तिकडून काय काय तुमच्या हृदयाला छिद्र पाडत असतील, मारत असतील, कुठले रोग तुमच्या शरीरामध्ये. आणि बघा काय रोगाच्या साथ भारतामध्ये आहेत. एवढ्या आजारी पडलेत लोक, काय कळत पण नाही कुणाला. काय डॉक्टरला पण प्रश्न पडतो काय होत आहे, वो बैठा है उधर आणि वो ऊपर बैठा है, तो सगळं करतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जगा तुम्हाला सुरक्षित ठेवणार आहे. तुमची निवड तुमचं संरक्षण करणार आहे. म्हणून काही झालं तर निरर्थक गोष्टी नको आहे. आता काय केलं पाहिजे म्हणजे मंडळीनं ख्रिस्ताच्या आगमनाची तयारी केली पाहिजे. कुठे आमचा देव? आमचा देव लवकर ढगावरती बसून येणार आहे. मंडळीने जागं राहिलं पाहिजे. आता स्वतःला सिद्ध तयार केलं पाहिजे. मी त्या रॅप्चर मध्ये मी ख्रिस्ताच्या बरोबर उचललं जाणं हे गोष्ट निश्चित आहे. एक तर तुम्ही लवकर मरणार आहात किंवा ख्रिस्त लवकर येणार आहे. जर माझा मृत्यू लवकर आला आणि माझं रॅप्चर झालं नाही तर माझा न्याय होणार आहे. पण मृत्यू होता होता माझा विश्वास टिकवून ठेवून मी म्हटलं मी आत्ताच्या क्षणापर्यंत देवाला प्रश्न करू देणार नाही. देवाला रोज सांगणार आहे, प्रभू तू कुठे नाही असं बोलणार नाही. तू माझ्या हृदयामध्ये आहे हे मी कबूल करणार आहे. तू माझ्या बरोबर आहे, इमॅन्युएल माझ्या सोबत तू आहे. आणि जेव्हा तुम्ही आणि असं ठरवा नाही माझा प्रभू माझ्या बरोबर आहे, माझा देव माझ्या बरोबर आहे. किती मर्यादित जीवन तुम्ही जगणार आहात. देवाची प्रिय लोक, जाग राहा, तयार करा स्वतःला. या बलवान लोकांना देव उद्ध्वस्त करतो आणि जे अशक्त आहे त्यांना बलवानाविरुद्ध लढवतो. आम्ही गाणं गायलं नाही का, ते कुठलं गाणं, ते छोट्या मुलांकडनं तो मोठ्या वीरांचा एक कुठलं तरी गाणं आहे की हिंदी गाणं, तुमच्याही लक्षात नाही, माझ्याही लक्षात नाही. बच्चे से भी फिर वो ही बलवान को मारता है. हे देवाचं काम आहे. जेव्हा देव तुमच्या बरोबर असतो. इकडं गल्ल्यात दावीदाला प्रश्न करतो, इस्रायल लोकांना प्रश्न करतो, कोण येऊन मला हरवणार आहे, कोण हरवणार आहे मला, मला हरवाल तर गल्ल्यात तुमचा अंकित होईल. दावीद जातो, कोण हरवणार आहे, मी नाही हरवणार, हे लोक नाही हरवणार, इस्रायलाचा देव तुला हरवणार आहे. परमेश्वराच्या नावाने मी तुझ्यावरती चाल करून जातो. हीच गोष्ट ध्यानात ठेवा. जर प्रभू तुमच्या सोबत आहे तर गल्ल्यात जमिनीवरती असेल, पण प्रभू जर तुमच्या बरोबर नाही तर तुम्ही जमिनीवर असणार आहात. म्हणून लक्षात ठेवा, कोणत्याच गोष्टीची भीती न बाळगता सर्व समर्थ देवाच्या बरोबर आपण चालूया. पुन्हा एकदा आपले डोळे आपण बंद करू, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, नतमस्तक होऊया, माना झोकूया, प्रभूला उंच करूया, आपल्या जीवनातलं महत्वाचं ते प्रभूला देऊया. राष्ट्रे म्हणतात की यांचा देव कुठे आहे. देव खवळलेल्या अवस्थेमध्ये स्वर्गामध्ये आहे. तो म्हणतो राष्ट्राला मी दाखवेल माझ्या सेवकांचा झालेला रक्तपात, त्याचा दंड मी त्यांना देईल. पण मंडळीला तो म्हणतो तुम्ही कधी म्हणणार की देव कुठं आहे, तुम्ही कधी म्हणणार आहात. निरर्थक गोष्टीच्या मागे लागू नका. आमचं आत्मिक जीवन हे व्यक्तिगत आत्मिक जीवन आहे, व्यक्तिगत आहे. समूह घेऊन प्रभू स्वर्गामध्ये जाणार नाही, दोघांपैकी एक उचललं जाणार आहे, दोघांपैकी एक. शेतामधलं दोघांपैकी एक, बाजेवरती दोघांपैकी एक. व्यक्तिगत. आज मला पर्सनली प्रभूला प्रश्न करायचा, देवा मला तू दाखव तू माझ्या बरोबर आहे.
अलिशानं विचारलं एलियाचा देव कुठं आहे, पण त्याच्याकडे झगा होता, एलियाचा झगा होता. जेव्हा तुमच्याकडे अधिकार, तुमच्याकडे सेवा असते, तेव्हा देव त्याचं सामर्थ्य दाखवतो. पण तुमच्याकडे झगा नसेल तर यार्देन कधीच दुबांगली जाणार नाही. हे सर्वशक्तिमान देवा, आम्ही फार नम्रतेने तुझ्यासमोर येत आहोत. जगामधल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुझ्या वचनामध्ये आहे. तुझं वचन हे आम्हाला उत्तेजित करणारं वचन आहे. तुझं वचन आम्हाला बळकट करणारं वचन आहे. तुझं वचन आम्हाला सावध करणारं वचन आहे. तुझ्या वचनाच्या द्वारे आमच्यातले दोष, आमच्यातल्या उणिवा, आमच्यातल्या कमतरता तू दाखवतोस. तुझ्या सर्व सेवकांना मी तुझ्या स्वाधीन करत आहे. त्यांना कोण मारणार, कोण त्यांना चॅलेंज करतं, या गोष्टीची आम्हाला थोडी सुद्धा तमा नाही. कारण ज्याची सेवा आम्ही करतो तो सर्व शक्तिमान देव आहे. मरणाची भीती नाही, पण लोक मरणाकडे जाण्याच्या अगोदर तारणाकडे यावेत ही आमची प्रार्थना आहे. आमचा देश, आमचं राज्य, आमचं शहर, आमच्या शहरातले लोक यांच्यासाठी आमच्या अंतःकरणामध्ये तळमळ आहे. मंडळी नात्यानं सर्वांना मी तुझ्या स्वाधीन करतो प्रभूजी. एकेका व्यक्तीला आपल्या व्यक्तिगत जीवनाची काळजी करणारा अंतःकरण दे. किती पर्सनली आम्हाला तुझ्याशी अटॅच राहावं लागणार आहे ही जाणीव त्यांना होऊ दे प्रभूजी. आम्ही मंडळी म्हणून तुला प्रश्न करावा, जेव्हा व्यर्थ निरर्थक गोष्टी आमच्याकडनं घडल्या जातात, फार गंभीर गोष्ट आहे, आणि त्यामध्ये आम्हाला तुला प्रश्न विचारण्याची ताकद असावी देवा, तू कुठे आहे? भरली जावी, मिरॅकल्स व्हावे, चर्च मध्ये अनेक आत्म्यांचं तारण व्हावं, लोक लांबून मोठ्या आशेनं तुझ्या घराकडे येतात प्रभूजी. फोकस आमचा लोकांच्या तारणाकडं, त्यांचा उद्धार व्हावा, ते आनंदित होऊन जावेत. आम्ही प्रार्थना करतो की अनेक कठीण लोकांचं परिवर्तन या मंडळीमध्ये होऊन व्हा, कठीण लोकांचं प्रभूजी. त्यासाठी आतमधलं वातावरण पण बदललं जाईल. प्रत्येकाला प्रीतीपूर्ण अंतःकरण दे, समजून घेणारा अंतःकरण. तू येण्यापूर्वी या शहरामध्ये मोठं काम झालेलं दिसू दे प्रभूजी. ज्या खुर्च्या आणण्यासाठी पाहण्यासाठी आम्ही जाणार आहोत, चांगलं ठिकाण तो आम्हाला दाखव. लवकर आता राहिलेलं काम फास्ट पूर्ण व्हावं, जेणेकरून प्रभूजी पुष्कळ लोकांचं लक्ष सोलापूरमध्ये लागलेलं आहे. जेव्हा लोक येतील त्याने देवाचा धन्यवाद करत जावं आणि त्यांनी म्हणावं, ज्या देवाची सेवा करता तो देव धन्य. त्या दिवसाची वाट पाहत आहोत. प्रत्येकाची मन परिवर्तित कर, जीवन परिवर्तित कर, विचार परिवर्तित कर, शब्द परिवर्तित कर. वर गेल्यानंतर पहिल्यासारखं आमचं जीवन असू नये. ज्याच्यानं देवाच्या सानिध्याला बाधा येईल, ज्याच्यानं चमत्काराला बाधा येईल, असल्या प्रकारचे विचार, असल्या प्रकारचं वर्तन सगळ्यातनं निघून जाऊ दे. वर गेल्यावर शांतीपूर्ण लोक बनले जाऊ दे प्रभूजी. जे कोणी मंडळीत पाऊल टाकेल त्याला ख्रिस्ताची शांती जाणवू दे. निरर्थक शब्द, लोकाला खाली पाडणारे, टोचणारे, लोकांना आपल्या आत्मिक जीवनापासून दूर घेऊन जाणारे शब्द प्रत्येकाच्या तोंडातनं काढ आणि त्यांनी देवाचं गौरव करावा असे शब्द त्यांच्या मुखात घाल. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो आजच्या दिवसाबद्दल. पुन्हा तुझ्या सर्व सेवकांना तुझ्या स्वाधीन करत आहे प्रभू. त्यांना जगाचं महत्त्व कळू दे. मेलो तरी चालेल पण जगा असावा. देवाचे सेवक मरत नसतात, जगा कुणाला तरी देऊन जातात. एलियानं जगा देऊन गेला, तो अलिशावरती पडला. सेवक मरत नसतात, सेवक सेवकाला जन्म घालत असतात. हे सिद्धांत समजू दे. स्तेफन मेला नाही, स्तेफनानं शौलाला जन्म दिला. प्रभू हीच गोष्ट कोण आमच्या मरणासंबंधानं विचार करतं, पण आम्ही मरणाचा विचार करत नाही. ज्या दिवशी या पृथ्वी तलावर मला जाण्याचा वेळ येईल, मी जग सोडून जाणार नाही, मी सेवा कुणाला सुपूर्द करून जाणार आहे. ही भावना आहे, तेच फिलिंग घेऊन आम्हाला जगायचं आहे.
जेव्हा स्मरण हा शब्द करतो त्या संपतं, पण जेव्हा सेवा हा शब्द येतो तेव्हा दुप्पट सगळं काही होतं. अलिशानं दुप्पट चमत्कार केले. एलिया गेला, अलिशा त्याने सेवा दुप्पट नेली. येशू गेला, आज तुझे सेवक लोक किती अद्भुत काम करत आहे. आणि माझा विश्वास आहे कोणत्याही सेवकाचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. सत्ताधीशांना नडणारा तू देव आहेस, आणि म्हणून आमच्या राष्ट्रामध्ये शांती निर्माण कर, आमच्या राज्यामध्ये शांती निर्माण कर. असे चमत्कार घडव. बोलणारे लोक रानामध्ये गवत खाण्यासाठी गेले. प्रभू पुन्हा एकदा ते दाखवून दे तू देव आहेस. आम्ही प्रश्न करत नाही तू कुठे आहेस, आम्ही एकच म्हणतो देवा तू आहेस तिथं तुझं सामर्थ्य अबाधित आहे, कोणी चॅलेंज करू शकत नाही. नम्रतेने मी तुझ्या समोर येत आहोत प्रभूजी. आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काहीतरी चमत्कार घडव. प्रश्न घेऊन येतील पण जाताना उत्तर घेऊन जाऊ दे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करत तुला गौरव देत. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहू. आमेन. ज्यांना